प्रेक्षक मायबाप होते. खरं तुमचाच हा प्रेम आहे, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून आमचं सगळं काय चाललेलं आहे. तुमचं असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू. फक्त तुमच्या प्रेम जो आहे तो कमी होऊन देऊ नका. जरूर आम्ही चांगला प्रयत्न करू. या देखील मॅचमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनोरंजन होईल. या देखील मॅचमध्ये तुम्हा सगळ्यांना मजा येईल, यामध्ये शंका अजिबात नाही आहे. मच्छिंद्र पाटील सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला. जेव्हा बोंदिवलीला तुम्ही समालोचन करण्यासाठी यायचे आनंदनगरला, तेव्हा आम्ही हाफ पॅन्टवरती तुमची कॉमेंट्री पाहण्यासाठी यायचो. आणि आज खरं आवर्जून त्या गोष्टीचा उल्लेख करेल की माझं भाग्य आहे की मी तुमच्यासोबत कॉमेंट्रीला बसलो. म्हणून हे देखील योग आपण बघतोय, म्हणजे बऱ्याचशा वर्षापासून करतोय. मात्र ते दिवस मला आजही आठवतात मच्छिंद्र पाटील सर, जेव्हा तुमची कॉमेंट्री आनंदनगर बोनिवली इकडे सरपंच चषकामध्ये व्हायची, तेव्हा आम्ही आवर्जून ते पाहण्यासाठी पोचायचो. मग त्याच्यानंतर बघतो आपण खास करून ओले गावचा जो घमाशान नाईट क्रिकेट टुर्नामेंट, बागचा मैदान तलुजाचा, तो अक्षरशः तुम्ही गाजवलेला. असे बरेचसे मैदान, मग कतार असेल, दुबई असेल, याच्यानंतर मात्र ती जी मजा मी तुम्हाला सांगतो ना सर, जी बघतो आपण बाग तलुजाला जी मजा होती ना, ती मजा मी आतापर्यंत नाही दुबईमध्ये ना किंवा कतारमध्ये देखील बघितली नाहीये. तो जो क्राऊड होता, खरं अक्षरशः तलुजाची जी नाईट होती मित्रांनो, खरं आजही ते दिवस आठवतात. आणि त्याच्यानंतरचा आज समा काय बनवलेला आहे मयूरदादा पेसेकर आणि प्रतीकदादा पेसेकर. अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. चला टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. पुन्हा सुरुवात होते सामन्याला. आपण तयारीत राहायचे. सीट अजिबात सोडू नका, पुन्हा सीट मिळणार नाहीये. गेम ऑन. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू. अपील देखील तिकडे बघतो आपण, पाहायला मिळते. स्ट्रॉंग अपील. आणि अंपायर आता मात्र फायनली सांगत असताना की हा चेंडू व्हाईट बॉल आहे. DRS बद्दल तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर आपण यासाठी देखील एक मुभा ठेवलेला बघतो आपण. मच्छिंद्र पाटील सर, व्हाईट बॉलसाठी तुम्ही तिसऱ्या पंचांची मागणी करू शकता. बघूया पुन्हा अंपायर्स काहीतरी चर्चा करत आहेत आणि एक्झॅक्ट बघूया आता मात्र त्यांच्या माध्यमातून निर्णय काय होतो. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत जरूर पाहायला मिळेल. किरण काहीतरी चर्चा करतोय, बघूया एक्झॅक्ट काय होतं मैदानाच्या आतमध्ये. यस, चला आपण थोडीशी घाई करावी, नम्रतेची विनंती आहे. पंच निर्णय, यस, निर्णय माघार घेतलेला आहे, हरकत नाही. पण मॅच पुन्हा एकदा फोकस करूया, गेम आपण प्ले करूया. सुंदर आपल्याला मॅच. खरं तर जर्मन डोके संघ इथे विजयी ठरलाय. त्या संघासाठी परेश भोईर अर्थातच कविदास याच्यासाठी मिलिंद भोईर यांच्याकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. मी विनंती करेल कविदास आपण या, आपला कॅश प्राइज आपण घेऊन जा. मी मयूरजी पेसेकर साहेबांना विनंती करतो आपण या, आपल्या शुभ असते 1100 रुपयाचा कॅश प्राइज आपण कविदासला देऊन सन्मानित करतोय. मिलिंद भोईर जे डोकेगावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्याकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज आपण देतोय कविदासला. धन्यवाद. राऊंड विकेटना सेकंड बॉल, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये 7 विकेट घेतला केतन म्हात्रेनं. काय जबरदस्त आपल्याला क्रिकेट पाहायला मिळाला. आणि आता सध्या तरी लक्ष लागल्या मॅच वरती. ही देखील मॅच प्रेक्षकांसाठी पर्वणी जरूर आहे मच्छिंद्र पाटील सर. या देखील मॅच मध्ये तुम्हाला 30 क्वालिटी, 30 दहशत दोन्ही टीमची पाहायला मिळेल. एका बाजूने भिवंडीचा नामांकित संघ टेंबवलीची चर्चा असते. अखंड महाराष्ट्र मध्ये बघतो आपण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो टेंबवली आहे. आणि समोर बाईक सम्राट ठाण्याचा. हुक केलाय, फटका चांगला आहे. गोराटकरच्या बॅटमधून रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सांगत असताना हा पहिला मेगा सिक्सर. हार्दिक स्वागत आहे. डीजे म्हटलं की रॉनीचा आवर्जून उल्लेख चर्चा होत असते. आणि जर अशी साऊंड सिस्टम असेल तर रात्रभर आपण कॉमेंट्री करू शकतो मच्छिंद्र पाटील सर. ज्या अनुषंगाने डीजे रॉनीची सिस्टम आहे. मित्रा तुझं देखील खरं कौतुक आहे. षटका दिल. पुढचा चेंडू राऊंड विकेटना. अजून एक फटका उडवलाय. नटराज साहिलला डीप मध्ये फिल्डर गवसलेत. फायनली गवसले तिथे बघतो आपण डीप मध्ये. मला ते वाटतं उमेश भोईर पेट्रोलिंग करतोय. परत पहिला धक्का लागत असेल टेंबोलीला मॅच मध्ये. 7-1. डोकेगावचे देवा भोईर यांच्याकडून ते कॅश प्राइज आले. मी विनंती करेन अनिकेतला आपण यायचं, आपण कॅश प्राइज घेऊन जायचं आहे.
राहुल, या सामन्यामध्ये आपण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहतोय, कारण मगांपासून प्रेक्षकांनी जागा सोडली नाहीये. तुझभर देखील प्रेक्षक हल्ले नाही. त्यांना माहिती आहे हा सामना सर्वात मोठा आजच्या स्पर्धेचा. कुठेही जाऊ नका राहुल. 5,500 प्रेक्षक हा सामना युट्यूबला आता लगेच जॉईन झाले आहेत. ही संख्या 15-16 होऊ शकते. माझा सामना देखील तेवढाच दर्जा होईल. याचं कारण राहुल, कर एक संघ आपण पाहतोय कल्याण डोंबिवली परिसरातील, एक भिवंडी परिसरातील 2 नामांकित संघांमध्ये ही बिग फाईट पाहायला मिळते. शेवटचा सामना गोड होणार, शंका नाहीये. जबरदस्त मॅच मध्ये मजा येणार आहे. बघतो आपण केतन म्हात्रे बाईक सम्राट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सातत्यानं बघतो आपण त्याची जी चर्चा होती आणि जो त्याने खेळ केला मागच्या मॅच मध्ये. फायपर बघतो आपण 6 पण नाही 7. राहुल, ज्यावेळेस संघ आतमध्ये प्रतीकदादा आतमध्ये बघू शकाल आपण, कारण प्रतीकदादांचं लक्ष खूप बारकाईनं आहे. काल प्रतीकदादांचा मला खरोखरच अभिमान वाटला. काल स्वतः पॅन फोल्ड केली, रात्री 2:30 वाजता पाणी मारलं ग्राउंडला, नंतर घरी 3 वाजता गेले आणि सकाळी ठीक 9 वाजता इथे रिपोर्टिंग केली. त्यामध्ये अनिकेत दादा असतील आमचे, त्यांचं देखील आपण सन्मान करूया. तरे असतील आमचे, गणेश तरे असतील, त्यानंतर आमचे निरंजन पिसेकर असतील. ही संपूर्ण टीम आहे आणि टीम वर्क आहे. आणि राहुल, एका गोष्टीचा उल्लेख करेन, ज्यावेळी वाकलन संघ आतमध्ये गेला ना, त्या 11 गडूमधनं, यस हा बघा व्हिडिओ आपण बघू शकाल. स्वतः प्रतीकदादा जातीने पाणी मारत होते बघा. ही डाऊनडार पर्सनॅलिटी मिळतो आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व सहजासहजी झालं नाहीये. याला म्हणतात शून्यातनं विश्व निर्माण करणं. नक्की चर्चा करू. हा चेंडू लेग बराचसा बार आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि स्वतःची प्रॉपर्टी आहे तिथे कामाची लाच कशाला पाहायला पाहिजे. काम करणं गरजेचं आहे, मग तो काम कोणताही असो. मग इकडे बघतो आपण प्रतीकदादाचा हात प्रश्नच नाही राहुल, प्रश्नच नाहीये. ऑन साइड लागण्याच्या नादामध्ये चेंडू फांडले क्लिक करायचा नाही जमलं. चेंडूची मात्र फेकाफेकी, प्रेशर मागच्या सामन्याचा तो तुम्हाला पाहायला मिळणार. रात्रीच्या वातावरण रंगलेला सामना. राहुल, मी एका विषयाचा उल्लेख करणार होतो की ज्यावेळी वाकलन संघ आतमध्ये एंटर झाला, मी त्यांना बारकाईने पाहत होतो. 11 कडूंपैकी 5 कडून जमिनीला हात लावल्याने बघितलं की किती दवबिंदूचं प्रमाण आहे. हे त्याचा जजमेंट घेतला मैदान होती. नक्कीच त्यांना देखील माहिती आहे की इकडे ड्यू फॅक्टर आता बराच आहे आणि आयोजकांनी देखील मुभा दिलेली आहे. पुन्हा 8व्या बॅटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघूया, एक्झॅक्ट चेंडूची लेंथ आणि पिचिंग जर आपण बघितली, आपल्याला चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग बाला मिळते. येत असताना यावेळेचा हा देखील चांगला चेंडू डॉट बॉलनं षटकाची सांगता केलेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आपण असं म्हणू शकतो. कारण का पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये टेंबोलीची धावसंख्या 1 खेळाडू बाद 8 धावा आहेत. 40-45 जरी धावा झाल्या तरी देखील या मॅच मध्ये मजा येईल. या मॅच मध्ये एक चांगला क्रिकेट तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. मच्छिंद्र पाटील सर. राहुल, निश्चित राहुल एका गोष्ट लक्ष भेटतो. मागच्या सामन्यामध्ये भादवड संघ आपण पाहिला, भादवड संघ कालचा सामना आपण पाहिला, आरसीसी पेठ संघाचा, मगाशी गोडसे संघाचा सामना आपण पाहिला. त्या संघांमध्ये भावेश पवार नव्हता, फटका बसला संघाला. आणि आता या सामन्यामध्ये प्रतीक पाटील नाहीये, फटका बसेल काय वाटतं तुला? खतरोखे खिलाडी अल्ताफ आय थिंक आलेला आहे मैदानात बघतो आपण या टीम मध्ये. हा देखील एक मोठं नाव आहे, नाव विसरून जमणार नाहीये. हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. म्हणजे या मॅच मध्ये जरूर तुम्हाला रंगात पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट, एक चांगला एक दर्जेदार खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. बघा, एक गाडी जी आहे ती पार्किंग मध्ये आय थिंक क्रेटा गाडी आहे. गाडी क्रमांक 49 आणि 12, 49-12 क्रेटा गाडी. प्लीज आपण ती लवकरात लवकर बाजूला पार्किंग करावी, त्याच्यामुळे बऱ्याचशा गाड्या मागे थांबतात. आम्ही फोकस करतो मॅचकडे प्लीज. आता आपण लगेचच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या मध्ये बघतो आपण बॉलिंग मार्कवरती बॉलर जीत भोईर आहेत. संघाची एकूण धावसंख्या बघतो आपण 8 वरती. मजा येईल या मॅच मध्ये. सुंदर फटका बनवला, शॉट डीप मध्ये, कोणी फिल्डर नाही. चेंडू बघता बघता पाहता लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. वाकलन संघानं तो एक चांगला एक नवीन प्रयोग केला होता केतननं, मध्ये तो अपयशी ठरला. आता मध्ये तो प्रयोग त्याने केला नाही आणि आता मध्ये जीतला, त्यानं पुन्हा मोर्चावरती आले. म्हणजे मागच्या चुकातनं हा सगळं काहीतरी शिकलाय आणि नव्यानं सुरुवात करत असताना डेफिनेटली पुन्हा लक्ष वेधतोय. पुन्हा त्या गोष्टी सांगणं बरं वाटत नाही, कारण का सामना मोठा आहे. बघा, क्रेटा गाडी आहे, 49-12 क्रमांकाची क्रेटा गाडी आहे. ती गाडी आपण लवकरात लवकर बाजूला हलवावी, नम्रतेची विनंती आहे. मॅचमध्ये नक्कीच या गोष्टी सांगणं योग्य वाटत नाही, मात्र गरजेचा देखील आहेत. प्लीज आपण सहकार्य करावं. मॅच
मॅच मध्ये एक आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. या स्पर्धेविषयी देखील आपण चर्चा थोडक्यात करू, कारण माझा शेवटचा टर्न आहे. पुन्हा मला संधी कदाचित मिळणार नाहीये, कारण काय वेळ देखील नाहीये, म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत मच्छिंद्र पाटील सर, त्या आपण जरूर त्याचा देखील उल्लेख करू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउट समोर खेळत व्ही शेप मध्ये. काय फटका सजवलेला आहे क्रिकेटचा मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा. आपला कॅश प्राइज आपण घेऊन जायचा. देवा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला देण्यात आले. आपण क्षणाचाही विलंब न करता आपला कॅश प्राइज आपण लगेच घेऊन जायचा. क्लास टायमिंग, काय क्लास टायमिंग दाखवलं मध्ये क्रिकेटचा दर्जा, ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवलं खोलवताना. हर्षदचं मी खरोखरच कौतुक करेन, काय क्लास दाखवल्या मैदानावरती. अजून एक मोठा फटका, 16 धावा, एक बास्ती पाहतोय. राहुल धावा होतील, कारण सुरुवात दमदार आहे टेंबिवली संघाची. नाही, याच्यामध्ये शंका अजिबात नाही. मेरिट वरती खेळत असताना बघतो आपण सध्या तरी मेरिट टू मेरिट बॅटिंग पाहायला मिळते. पुढचा चेंडू अँगल चेंज केला, मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल तिथे ओमकार शेट्टे पोहोचलाय. झेलची संधी, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना टेंबिवली या मॅच मध्ये. यस रॉनी. ला 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊ. Yes, किरणजी ठाणगे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते देतो 1000 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर अनिकेत भोईरला ज्याने खूप चांगले 2 झेल टिपले आणि तोच खेळाडू खरं तर त्याला आपण देतोय देवा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. या मॅच मध्ये विकेट घेऊन पुन्हा कमबॅक केलेला, अँगल चेंज केलं जीत भोईरनं, आणि ही विकेट ओमकार शेट्टीची चांगली तिथं झेल पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चौकाराच्या नंतर बघतो आपण रिप्लाय पाहायला मिळाला. आणि कत्रो की खेळाडी मैदानाच्या आतमध्ये अल्ताफ आपल्याला पाहायला मिळेल. विसरून जमणार नाही, मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवून त्याचा आजवरचा रेकॉर्ड आहे तालुका क्रिकेटमध्ये, आणि तो मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. टेंबिवली संघ आहे, जरी प्रतीक नसेल मात्र बाकीचे जे खेळाडू आहेत ते मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ करून आज आपल्याला आनंद देतील, यामध्ये शंका नाही आहे. बागपूरला जाऊन पंच केलेला फटका चांगला डीप आहे. तिकडे फिल्डर देखील थोडीशी दूर आहेत. डीप मधून तिकडे स्वतः तिकडे पोहोचला फिल्डर. चेंडू अडवल्या वस्तून फेक करेपर्यंत या पहिल्या 2 धावा अल्ताफ शेखला मिळत आहेत. अजून एक धाव मिळेल की काय लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये? असं जमणार नाहीये मित्रांनो. इकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. नजर हटी, दुर्घटना तो घटनेवाली पाहिजे. चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 धावा इथं मिळतील. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जाईल पुढे. स्कोर बोर्ड 19 आकड्यावरती आहे. 19 रन्स इन बोर्ड. इकडे एक धाव जी आहे ती लाख मोलाची मित्रांनो. इकडे एक धावेला खूप किंमत आहे, कारण का इकडे आता धावा बनवणं एवढं इझी नाहीये. 2 फॅक्टर असल्या कारणानं प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. येस राऊस, ऍब्सोल्युटली राईट. एका धावेची किंमत हाय मध्ये होती, धावा झाल्यात मध्ये होती 200. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मिस टायमिंग. चेंडू इनफिल्ड शॉटमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. 10 विकेटनं एक सिंगल मिळतं. महत्वपूर्ण मॅच आहे. जिंकणारा संघ बघतो आपण सुपर 10 मध्ये प्रवेश करेल. तो कुठला संघ असणार आहे? टेंबिवली संघ देखील शेवटपर्यंत आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळेल. गोरसे सारख्या मोठ्या संघाला त्यांना धूळ चारली मैदानाच्या आतमध्ये, त्यांना पराभूत केलं. आणि आता बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये सुरई संघाने अजूनही कदाचित ते सदम्यामध्ये असतील. घरी जरी पोहोचले असतील की झालं तरी काय, आम्हाला फक्त 38 बनवायच्या होत्या आणि संघाला आउट झाला. हा क्रिकेट आहे. हो निश्चित, हेच क्रिकेट आहे मैदानात. आपण पाहिलं मागच्या काही दिवसामध्ये चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, मजा येईल सामन्यामध्ये. राहुल समोर खेळत व्ही शेप मध्ये खतरो के खेळाडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अल्ताफ त्याचं नाव, आणि त्यानं ठोकलाय दमदार षटकार. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक. दम आहे या फटक्यामध्ये, आणि चांगला फटका सजवत असताना 26 धावा 2 बाद. प्रेक्षक बघू शकाल आपण 14 स्टँड फुल पॅक आहेत. राहुल बसायला जागा नाही, कर माहितीये केतनचा संघ, माहितीये टेंबिवलीचा संघ, माहितीये चांगला सामना आहे, आणि माहितीये हा सामना आपल्याला परभणीत ठरणार, तील मात्र शंका नाहीये. डेफिनेटली. आणि रॉनी सांगत असताना जीतेगा हो जिसमें है दम.
दम दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. केतन जाधव तुम्ही साईड लाईनला तिथे जेव्हा इंटरव्ह्यू करू केला केतनने काय सांगितलं की मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मी फक्त प्रतिस्पर्धी बघतो, मला जिंकायचं आहे, तिकडे अग्रेसिव्हपणा घेऊन उतरतो मी आणि तो अग्रेसिव्हपणा आता इकडे देखील मॅच मध्ये पाहायला मिळेल का. अल्ताफ सारखा फलंदाज शेवटपर्यंत राहिला तर धावसंख्या 50च्या प्लस घेऊन जाऊ शकतो, तेवढी ताकद याच्यामध्ये. राहुल थोडंसं थांबवतो. राहुल स्क्रीनवरती बघू शकाल फायनल डे कसा असणार आहे. ए वर्सेस बी सामना लागेल, सी वर्सेस डी लागेल, ई वर्सेस एफ लागेल, जी वर्सेस एच लागेल, आय वर्सेस जे लागेल. आणि उद्या यायला विसरू नका, पाहायला विसरू नका, कारण उद्या सर्वात मोठा सामना रायगड वर्सेस ठाणा सामना. उद्या मजा येईल, मतिपूरक लढत तुम्हाला पाहायला मिळणार. जबरदस्त उद्याचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. कदाचित आम्ही देखील प्रयत्न करू पोहोचण्याचा वेळेवरती. जरूर हा सामना पाहायला विसरू नका. सगळे धुरंधर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे उतरतील मैदानाच्या आतमध्ये. रायगडातून आपण बघतो आपले 3 खेळाडू, रजत मुंडे, किरण पवार. समोर बघतो आपण मोठ्याचा बॅनर आहे. दुसऱ्या बाजूने भावेश पवार, बाईक सम्राट केतन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूने मुंबईची बघतो आपण एक्सप्रेस आहे. विकी भोईर. बरोबर 7 वाजता या सामन्याला सुरुवात झालेल्या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. आपण फोकस करूया सामन्याच्याकडे. उद्या प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येनं. काही प्रेक्षक मित्र म्हणतील जे सकाळी येतील ते तिथे नाव लिहून जातील की ही सीट माझी आहे, इकडे बसू नको, अशी सकाळी आपल्याला उद्या चर्चा जरूर पाहायला मिळेल. मच्छिंद्र पाटील सर, येस, खूप छान वक्तव्य केलंस. कारण आज देखील आपण तीच परिस्थिती पाहिली. मगाशी केतन जिंकला, लगेच जे पॅक क्राऊड होतं ते जाग्यावरती थांबलं, त्यांना मध्ये जागा मिळणार नाही. फार चांगला सामना आज मात्र प्रतीक दादा आणि आज मयूर दादा आपलं आयोजन यशस्वी अजून झालं. कारण पहिल्या दिवशी रणशिंग फुंकलं गेलं स्पर्धेचं आणि भरपूर चर्चा झाली. शुभेच्छांचा वर्षाव आणि काय स्पर्धा रंगते मैदानावरती. ग्रेट ग्रेट मॅनेजमेंट. बघा टाइम आपण जो आहे तो आपण सेट केलेला आहे, देखील गोष्टीची नोंद घ्यावी. मग टाइम का जसा होतो माहिती आहे का, एक्झॅक्ट चेंडू ओला होतो मैदानाच्या आतमध्ये, ड्यू फॅक्टर आहे, त्या कारणानं बॉलर देखील विचार करतो, बॅटर देखील विचार करतोय. रन्स चांगले झालेले 27 धावा बघतो आपण धावफलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टेंबोली संघ बॉलिंग मार्कवरती बघतो आपण बॉलर करण भोईर. विकेटनं पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग एवढं सुंदर नाही. केतन तिथं वेगानं पोहोचला, सिंगल झालेले, कमी सेकंडचा कॉल नसणारे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. 10 विकेटने एक सिंगलच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती आपण रन्स बघतोय, झालेले एकूण धावा आहेत 28 ला 2. राहुल कौतुक करीन मी टेंबोली संघाचं. एका बाजूला गडी बाद झाले, मात्र धावांचा रोग त्यांचा अजूनही तुम्हाला पाहायला मिळतोय. धावांचा ओघ कायम ठेवला. 28 धावा 2 बाद, 30 षटक मार्काचा असताना धावा झाल्यात माहिती राहुल. विकेटला भोईरचा चेंडू पाकपुडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अंपायरीकडे बघतो आपण, लाईन बघतील, चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पण झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 29 च्या आकड्यावरती. धाव फलक आहे. जेवढी चांगली क्रिकेट टुर्नामेंट आहे तेवढंच चांगलं टेलिकास्ट आहे. आपण मॅनेजमेंट विषयी जरूर चर्चा करूया षटकाच्या नंतर. कुठली जिम्मेदारी कोणाला दिलेली आहे, कारण का इव्हेंट मॅनेजमेंट वरती खूप डिपेंड आहे की इव्हेंट कसा कव्हर करायचा आणि कुठली जिम्मेदारी कोणाला द्यायची, याविषयी आपण जरूर चर्चा करू. या 3 वर्षानंतर कशा पद्धतीनं हा रंगतोय क्रिकेटचा सोहळा. ऑन साइडला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, बॉडीला बस होत असताना चेंडू तिथे बघतो आपण वेगाना फिल्डर देखील पोहोचला. अंपायर सांगत असताना शेट्टी तिकडे लेग बायचा इशारा त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 आकड्यावरती. राहुल या सामन्यामध्ये चेंजेस किती, प्लॅनिंग किती पाहायला मिळते बघा. ज्या केतन मात्र पहिल्या षटक इकॉनॉमी फेकलं, फक्त 8 धावा दिल्या आणि ज्या करणनं मागच्या सामन्यात दुसरे षटक थोडंसं मागणं ठरलं होतं, त्याचा तिसरा वापर केलाय. प्लॅनिंग, योजना, स्ट्रॅटेजी, व्हॉट अ मॅच. ना प्लॅनिंग खूप गरजेची असते. मॅक्रो प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. विकेटना पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग पुन्हा एवढा सुंदर आणि डीप मध्ये तिकडे फिल्डर सरकला. सिंगल झालेले, कमी सेकंडचा कॉल असेल गलतापचा, थांबवल्या. पुन्हा सेकंडचा कॉल, वेगाना रन आउटची संधी आहे. थोडस तिकडे बघतो आपण, सुमार दर्जा पाहायला मिळाला. तिसरा पंचांची पुन्हा मदत घेतलेली आहे. मात्र सांगतो बॅटर की मी सेफ आहे. इकडे रन कंप्लीट झालेली आहे. आपण जरूर ते ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. राहुल किती पंचांची जबाबदारी वाढली बघा. तिसऱ्या पंचावरती किती प्रेशर आहे, कारण प्रत्येक चेंडू आपण बघतोय जर थोडंसं क्रिटिकल झालं तर मात्र लगेच तिसरा पंच याचं कारण आहे. यस राहुल, नक्कीच निर्णय आपण बघतो जी मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. अंपायर म्हणून बघतो आपण जेपी पॅनलवरती जिम्मेदारी, तो महाराष्ट्रभर हा पॅनल काम करतोय, देशभर त्यांना जिम्मेदारी आहे. डीजे रॉनी आपण बघतोय. डीजे रॉनी मगाशी आपल्याला सांगितलं की थोडीशी परिस्थिती बघतो आपण तेव्हा नाजूक होती, कारण का वडिलांचं निधन झालं होतं. त्याच्यानंतर सांगितलं मयूरदादांनी की डीजे तुझाच असणार आहे, तुझ्याकडे जिम्मेदारी, तू काम बघायचं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघतो आपण मच्छिंद्र पाटील सर आहे, ओमकार शेट आहेत आणि दिग्गज समालोचक बसले. सांगितलं की तुम्ही लीड करायचं आहे, स्पर्धा तुमच्याकडे दिलेली आहे. टेलिकास्टच्या माध्यमातून
माध्यमातून बघतो आपण बऱ्याचशा वाहिनी आहेत, निर्णय आपल्यापर्यंत अजूनही येणं बाकी आहे. मध्ये सांगितलं गौरव सावंतला, गौरव सावंत ही जिम्मेदारी तुम्ही पूर्ण करायची आहे. बघतो आपण सुंदर मंडप आहे, मंडप डेकोरेशन सांगितले की तुला चांगल्या सामाना उभारायचं आहे, मोठी तुझ्यावरती जिम्मेदारी जबाबदारी आहे, ही तुला पूर्ण करायची आहे. ही मॅनेजमेंट आहे. जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिम्मेदारी प्रत्येकाला दिली होती, म्हणून आज आपण टाट मानेने या महाराष्ट्रामध्ये देशभर आहोत, तशी जिम्मेदारी जबाबदारी प्रत्येकाने दिलेली आहे. आणि अंपायर सांगत असताना नॉट आउट ही मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट कशी तुमची, तुम्ही काम कसं करता याला महत्व नाहीये, तुमच्या कामाचं नियोजन काय, तुमच्या कामाची मॅनेजमेंट काय, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी निर्णायक असतात. ओद विकेटना पुढचा बॉल, फटका चांगला आहे, अल्ताफच्या बॅट मधून हवाई हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. पाठवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, खतरो के खिलाडी मैदानाच्या आतमध्ये. यस राहुल, जेवढी चांगली मॅनेजमेंट आहे तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. आणि या सर्व मॅनेजमेंटच्या मागे एकच मास्टर माइंड, ते म्हणजे प्रतीक पिसेकर. ग्रेट, चांगला उल्लेख केलेला आहे. आणि या गोष्टींचा आपण उल्लेख आवर्जून करून मी अगोदरच सांगितलं होतं की या मॅच मध्ये मच्छिंद्र पाटील सर खतरो के खिलाडी खेळणार आहे. त्याचं नाव आहे अल्ताफ. जेव्हा जेव्हा अल्ताफ खेळला तेव्हा तेव्हा बघतो आपण टेंबवली संघाने विजय मिळवला आहे. आणि त्याची बॅट जेव्हा चालतीये तेव्हा तेव्हा भल्या भल्या बॉलरशी त्यानं खुल्ल्याम कत्तल केलेली आहे. आज वजा टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास आहे. रन्स आपण होतो स्कोर बोर्ड वरती 38 धावा दापलकावरती, कारण त्यानं जो मारलेला व्ही शेपचा फटका, त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा स्टँडर्ड, त्याचं फुटवर्क आणि त्याची फटकेबाजी, व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक नॉक बाय याला पण पाहायला मिळतोय. अल्ताफ शेख इज लिटरली ऑन द फायर. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. अखंड भिवंडी तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. टेंबवली खेळतीये आणि दुसऱ्या बाजूला कल्याण पासून डोंबिवली पासून वाकड्यांमध्ये सध्या तरी टीव्ही ऑन आहे. इकडे कशा पद्धतीने खेळणार आहे, कोण जिंकेल, हा रणसंग्राम या मैदानाच्या आतमध्ये, त्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. ओ द विकेट ना पुन्हा सेन्सिबल क्रिकेट, बॅक टू द बॉलर खेळले, स्वतःच्या पोलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. यंगस्टर जरूर आहे, जरूर जास्त अनुभव नाहीये, मग आता जिम्मेदारी आलेली आहे. आता कारण सांगून जमणार नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चला डिन्स बेकर आपण जा मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ बघतो आपण. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना रन्स आपल्याला पाहायला मिळतात 38 धावा. धावा पुस्तकावरती धावांची नोंद झालेली आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मच्छिंद्र पाटील सर किती धावा इकडनं होतील एक अंदाज आपण जर पकडला तर मी सांगतो इकडनं 20 जरी धावा बनवल्या तर धावपळ तुम्हाला 50+ पाहायला मिळेल. आणि या ड्यू फॅक्टर मध्ये या विकेटवरती 50+ धावा चेस करणं इझी जाणार नाहीये. राहुल, ज्यामध्ये धावा आल्या बघा, पहिलं षटक फेकले केतनने, इकॉनॉमी राहिलं, फक्त 8 धावा दिल्या. दुसऱ्या षटक जीत भोईरचं मागणं ठरलं, 18 धावा आल्यात. मध्ये करणचं षटक चांगलं राहिलं मी म्हणेन, कारण तो नवीन आहे, अनुभव कमी आहे आणि त्याच्या समोर कसलेले फलंदाज आहेत ज्याने भरपूर ऊन वारा पाणी पाऊस पाहिलाय. आणि या षटकामध्ये 12 धावा, एकूण धावा 38. जर 50-55 झाल्या तर सामना फाईट नाही तर खूप टाईट होणार मैदानावरती. टाईट जरूर होईल. मग डीजे रोनीकडे जाऊया, तिकडे अजून मजा आहे. संगीत आपण ऐकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज जो संगीत ऐकल्याच्या नंतर अतिशय आनंद होतोय. आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी देखील अजून बघतो आपण आपल्याला अजून एनर्जी येते, जास्त एनर्जी येते. खरंच रावणीचं देखील मनापासून आपण एक ब्रँड आहे हा डीजे रावणी. प्रत्येकाने बघतो आपण आपल्या कामगिरीच्या जोरावरती आपापली जागा सर बघतो आपण. प्रत्येक जण आपल्या कामाने मोठा होत असतो आणि जसं बघतो आपण प्रत्येकाचा उल्लेख करतोय. तुम्ही काम प्रामाणिक करा, तुमची चर्चा जरूर होईल. आणि प्रामाणिकपणा प्रत्येकाचा पाहायला मिळालाय या स्पर्धेच्या माध्यमातून. जिम्मेदारी प्रत्येकाने घेतलेली आहे, जिम्मेदारी वाटून दिलेली आहे. तुला करायचेच आहे, तिकडे कारण सांगायचं नाहीये. म्हणून तर काय या स्पर्धेची आज देशभर चर्चा आहे की नक्की एक्झॅक्ट स्वर्गीय बघतो आपण जगन्नाथ स्मृती चषक कुठे रंगतोय. आणि उद्या तर काय माझा उद्या सोनेरी दिवस या क्रिकेट टुर्नामेंटचा आहे, कारण का उद्या सगळे धुरंधर पुन्हा एकदा ठाणे रायगडच्या माध्यमातून. केतन म्हात्रे वेगवान चेंडू आहे, पूर्णपणे पीठ नाही येत बघा केतन म्हात्रे. बाईक सम्राट, पाण्याची मागणी हवी आहे, चला आपण लगेचच ती पूर्तता करावी मैदानाच्या आतमध्ये. पीठ नाहीये बघा, थोडासा क्रॅम्प जाणवत असेल. ह्या गोष्टी का होतात सर माहिती का? यस अंपायर व्हाईट साठी बॅटरनं रेपर केलेला आहे, आपण ते त्या देखील गोष्टी जरूर तिकडे बघू. चला आपण पाणी घेऊन जायचं आहे, गरजेचं देखील आहे. एक्झॅक्ट सर या गोष्टी आपण का बघतोय
क्लायमेट जर आपण बघितलं, आपले जे ग्रामीण शिकवडे आहेत त्यांना अशी सवय नाहीये ग्रासमध्ये तुम्ही खेळत आहेत, त्याच्यामध्ये शूज ओले होतात, पाय ओला राहतो आणि तिकडे जास्त क्रॅम्प येण्याच्या शक्यता आहेत आणि त्या आपण बऱ्याचशा वेळा बघितल्या. जेव्हा सूर्य खेळ तेव्हा केतना देखील अशीच काय दुखापत झाली, तिकडे आपल्याला क्रॅम्पची शक्यता पाहायला मिळाली आणि या गोष्टी आपण सातत्यानं बघतो. थोडीशी लसक किंवा चमक आली असावी, मात्र ती जास्त मोठी नसावी अशा अपेक्षा सध्या तरी आपण करू, यामध्ये शंका अजिबात नाहीये. 38 धावा धावफलकावरती काय सांगाल सर, कशी काय वाटली मॅनेजमेंट या क्रिकेट टुर्नामेंटची, थोडक्यात तुम्ही देखील उल्लेख करावा. येस ऍब्सोल्युटली राहुल, खूप चांगला विषय तू काढलास की ज्या पद्धतीने आपण पाहतोय ग्रामीणची कडून ग्रासवरती खेळण्याची सवय नाही, कारण ते खेळू आपण पाहतो लेदरमध्ये ते स्पाइक वापरतात, त्यावेळी त्यांचा पाय आहे ना वरती राहतो, मात्र हे आपले खेळू सिंपल शूज वापरतात, त्याला त्यांचा पाय दाबला जातो आणि आतापर्यंत 3 खेळूंना क्रॅम्प आलाय, 2 खेळू रिटायर्ड झालेत. आणि राहुल, तू जो उल्लेख केलास, आपण बघू शकाल प्रतीक दादा सध्या खाली आहे स्टेज, याचं कारण आहे करतो सातत्यानं डू फॅक्टर चेक करतो साईड लाईनला, ही मॅनेजमेंट आहे राहुल. कारण मी मगाशी तू खूप चांगला उल्लेख केलाय ज्याबद्दल शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट होती आणि इथे देखील चांगली मॅनेजमेंट आहे आणि त्या मॅनेजमेंटचा मास्टर माइंड एकमेव नाव म्हणजे ते आपले प्रतीक दादा, आपण बघू शकाल ते स्टेजच्या खाली आहेत. खरंच खूप बडं वाटतं आणि खूप अभिमानाने देखील आम्ही सांगतो की पहिल्या वर्षी आम्ही या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्री होती, मी आणि ओमकारने दोघांनीच कॉमेंट्री केली होती, एवढा अनुभव नव्हता. प्रत्येक दादा विचारायचा एक्झॅक्ट राहुल कशा पद्धतीने करायचंय, मयूर दादा विचारायचा, एवढा अनुभव अजिबात नव्हता की कशा पद्धतीने करायची मॅनेजमेंट. आणि आज फेअर डिलिव्हरी, येस फेअर डिलिव्हरी, येस आपण मॅचला देखील सुरुवात करू. आता आज बघतोय या स्पर्धेनं अक्षरशः जग जिंकलेलं आहे, या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आहे आणि पहिल्या सीझन पासून आपल्यासोबत बघतो आपण, जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा गौरव सावंत आणि tenniscricket.in ची टीम आणि पहिल्या सीझन पासून DJ रॉनी या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. राहुल, फलंदाजांचा जो रिव्ह्यू होता तो मात्र आता इथे लॅप झाला हे सांगत असताना पंच करतो सक्सेसफुल नाहीये हे सांगत असताना पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, गोष्टीची आपण नोंद घेऊ. मॅचला आपण सुरुवात करूया. रंगलेली मॅच, या मॅच मध्ये खूप चांगली मजा येणार आहे कारण का आता थोडीशी थंडी इकडे देखील जाणवती आहे, थंडगार क्लायमेट झालेलं आहे, मात्र मॅच तुम्हाला गरमागरम पाहायला मिळेल कारण का मॅच रंगेल. मॅच मध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. बाईक सम्राट बॉलिंग मागवती केतन मात्रे, लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येणं बाकी आहे. रन्स बघा घेण्याचा प्रयत्न, टसन क्रिकेट जोरदार आहे मित्रांनो, हा क्रिकेट आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, ही सगळी गरमागरमी तुम्हाला पाहायला मिळेल, नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अल्ताफनं थोडीशी उलकावणी दिली की धाव घ्यायची आहे, जी सांगतोय माझ्याकडे चेंडू आहे, धाव घेऊन तो दाखव, मी इकडे डायरेक्ट हिट करेल. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ही सगळी गरमागरमी तुम्हाला मॅच मध्ये पाहायला मिळेल. पुढील चेंडू घेऊन तयार बाईक सम्राट, राऊंड विकेटनं आडव्या बाटना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, भोवऱ्यासारखा फिरला फलंदाज. बघतो आपण चेंडूने बॅटचा संपर्क लांब पर्यंत नाहीये. अल्ताफ अक्षरशः माशासारखा तडपतोय मैदानाच्या आतमध्ये, मला स्ट्राईक कधी मिळेल, मला इकडनं आक्रमण करायचे, काहीशा रन्स बनवायचे आहेत, त्यासाठी तो चर्चा करतोय. आला डॉट बॉल केतन मात्रेचा, राऊंड विकेटनं पुढील चेंडू घेऊन तयार. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, अपील देखील LPW परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर, विकेटीतनं मिळतीये. यस रॉनी, अपील झालं आणि ते जर ओमकार शेट्टी कॉमेंट्रीला असते ना ते म्हटले असते अपील 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 आणि आपण म्हटलं असतं आउट 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 आणि फलंदाज बाद. मजा येईल सामन्यामध्ये. ऍट द टाइम तिघांचं अपील झालं कारण स्टेशन देखील अपील केलं आणि केतन देखील अपील केलं आणि गली रिजन मध्ये देखील अपील झालं. मजा येईल सामन्यामध्ये. 19 धावा फलकावरती, 39 लॉस ऑफ द 3 विकेट्स. यू वॉचिंग लेट या आपण बघतोय ती जगन्नाथ मेमोरियल ट्रॉफी 2024. राहुल, मी खरं सांगतोय, मी भरपूर वर्षानंतर 2 वर्षानंतर एवढी मोठी टुर्नामेंट 12 तासाची कव्हर करतोय. भरपूर टुर्नामेंट आम्ही मोठ्या कव्हर करतोय, मात्र 12 13 14 तास आम्ही काम करतोय, मात्र आम्हाला त्याचा थकवा जाणवत नाहीये. जेव्हा थकवा जाणवतो तेव्हा प्रतीक दादाला पाहतो, जेव्हा थकवा जाणवतो मयूर दादाला पाहतो आणि जेव्हा थकवा जाणवतो या प्रेक्षकांना पाहतोय. 12 तास आपण समालोचन करतोय, मात्र वाटतच नाहीये. कधी सकाळ होते, कधी दुपार होते, कधी सायंकाळ होते आणि कधी रात्र होते. हा स्टँडर्ड आहे या स्पर्धेचा. डेफिनेटली बघतो आपण या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून जिम्मेदारी जबाबदारी प्रत्येकाने घेतलेली आहे आणि या मॅच मध्ये बघतो आपण आता विकेट देखील मिळालेली आहे. रन्स आपण बघतो, स्कोर बोर्ड होते 39 धावा आहेत आणि नवीन बॅटर पोहोचलाय खेळण्यासाठी तो सिपसेक और एक भैया मैदान के अंदर. अल्ताफचा असा बघतो बंधू आहे, ही बंधूंची जोडी आता बघूया कशा पद्धतीनं खेळ करेल.
छोटे मिया बडे मिया मैदानाच्या आतमध्ये. येस 39 धावा 3 बाद. 2 बंधू मैदानावरती खेळत असताना 2 बंधू किरण म्हात्रे आणि आपण पाहतोय केतन म्हात्रे फिल्डिंग करत असताना. मजा जरूर येणाऱ्या मॅच मध्ये रन्स किती होतील पहिल्या डावामध्ये त्या देखील गरजेच्या आहेत. वेगवान चेंडू लेग स्टिक उघडण्याचा प्रयत्न, जीत करणं देखील चूक झालेली. अवंत धावा इकडनं मिळतात. या धावा बेनिफिट जरूर देतील आणि अंपायर फायनली सांगत असताना हा व्हाईट बॉल आहे प्लस धाव देखील आहे आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण. धावा आहेत 41. 38 धावा बनवता आल्या नव्हत्या सुरई संघाला आणि 41 झालेला आहेत. हे देखील विसरून जमणार नाहीये वाकळ्यान संघाला. हो भरपूर झालं धावा राहुल. 11 वाजून 56 मिनिटं झालेत. आपण वातावरण पाहिलं तर मैदानावरती फक्त 18 अंश तापमान आहे. देवबंधूंचं प्रमाण जास्त आहे. थंडीचं वातावरण आहे. विकेट मध्ये ओस आहे. चेंडू टेक ऑफ होत नाहीये. त्याला 50-55 धावा झाल्या तर वाकळण संघाला फार संघर्ष करावा लागेल या धावा चेस करण्यासाठी. डेफिनेटली तोच आपण सातत्याने उल्लेख करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये 2 बंधू खेळत आहेत. जेव्हा जेव्हा खेळ आला तर मी मगाशी देखील सांगितलं खतरो के खेळाडी याचं नाव सॅक लाईनच आहे. अल्ताफसाठी खास करून राऊंड विकेटना फटका बनवलाय मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळला अक्षरशः बघतो आपण. पुस्तकी फटका होता. बघत राहा देखना नजाकत बडा हा चौकार. और क्या शॉट था. व्हाट अ क्लास टायमिंग अँड ग्रेट फलंदाजी. मजा येईल सामन्यामध्ये राहुल. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. जो आपण अंदाज मी तरी लावलेला आहे तो अनुभव आतापर्यंत बघतो आपण. अनुमान सार्थक ठरलेला या मॅच मध्ये. अल्ताफला आणि अल्ताफने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. ज्या विकेटवरती 30-35 धावा होत नाहीयेत त्या विकेटवरती 4थ्या षटकाचा खेळ मार्गाचा असताना 45 धावा पुस्तकावरती नोंद झालेल्या आहेत. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, महत्वाची विकेट. अल्ताफची विकेट महत्वाची होतावरती बराचसा नाराज आहे. हा शॉट खेळण्याची गरज होती का मोठा प्रश्नचिन्ह. मात्र समोर बाईक सम्राट केतन म्हात्रे त्यानं शिकार केली वाघाची मैदानाच्या आतमध्ये. या झिजे प्रतीक दादानं हा नाद केलाय तो मयूर दादानं आणि त्यांचा नाद करायचा नाही सांगितलंय. कारण काय स्टेडियम उभारलंय आणि अशी वाटते स्पर्धा स्टेडियम मध्ये सुरू आहे. एवढा शामेमध्ये उतरलाय. एवढी ग्रेट मॅनेजमेंट दाखवली. 80 संघ स्पर्धेमध्ये खेळवले जातात ग्रामीणच्या माध्यमातून आणि किती मायक्रो मॅनेजमेंट आहे. नाद करायचा नाही. डेफिनेटली चर्चा तर होणारच आहे. खर्च आहे तो चर्चा भाई. 45 धावा फलकावरती आहेत. 4 खेळाडू बाद आहेत. सोह खर्चानं विदाउट स्पॉन्सरशिप टुर्नामेंट करणं. पैसे सगळ्यांकडे आहेत. ते खिशातनं हात घातल्याच्या नंतर निघले देखील पाहिजेत. इकडे बघतो आपण एवढा मोठा बजेट, एवढी मोठी क्रिकेट टुर्नामेंट विदाउट स्पॉन्सरशिप. आपण गेलो क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बरेचसे स्पॉन्सर असतात. मोठी लिस्ट आपल्यापर्यंत येते. मात्र इकडे तसं काय नाहीये. इकडे सोह खर्चानं कोणासाठी तर ग्रामीणच्या खेळाडूंसाठी. का तर ग्रामीणचा खेळाडू खेळला पाहिजे. त्याला प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. त्याची चर्चा झाली पाहिजे. एखादा प्रेमदेवकर बदलापूरमध्ये देखील झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न आहेत. तुमच्यासाठी प्रयत्न आहेत. म्हणून तर मयूर दादांची चर्चा या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डेरेक हिटचा प्रयत्न ओमकार शेटेचा अजिबात नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न बघा. पुन्हा हुलकावणी देण्याचा प्रयत्न आहे. 10 विकेटनं एकच मिळणार आहे. या गोष्टी पाहायला मिळतात. या सगळ्या जुगलबंदी मैदानाच्या मध्ये होणं गरजेचं आहे. धाव घ्यायची नाहीये. धमकीला जास्त आता सध्या तरी किंमत आहे. ही फक्त छोटीशी धमकी होती. धाव घ्यायची आहे मात्र धाव घेतली नाहीये.
कौतुक व्हायला हवं. ओमकार मगाचे झेल देखील टिपला, चांगलं क्षेत्रक्षण देखील दाखवलं. काल तो नाईट खेळून आलाय, या स्पर्धेत 12-12 तास काम करतोय, तरी देखील चांगली नजर ठेवली, त्याचे देखील कौतुक व्हायला हवं. धावसंख्या धावफलक होती 46, लॉस ऑफ द 4 विकेट्स. राहुल, आपण 50 ची धावाची चर्चा केली होती माधवती, आणि तिथपर्यंत संघ पोहोचलाय माधवती. 46, लॉस ऑफ द 4 विकेट्स. 6 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. 50-55 होतील राहुल, आणि सामना फाईट होणार, आता प्रश्नच नाहीये ना. मॅच मध्ये मजा येणं गरजेचं आहे. संघ कुठला तरी जिंकणार आहे सगळ्यांना माहिती आहे. मॅच मध्ये सुरूच होणं गरजेचं, मॅच मध्ये एक रंगतदार होणं गरजेचं. प्रेक्षकांना तेच हवं आहे. इकडे फक्त ते क्रिकेटच्या प्रेक्षकांना गर्दी, कारण का दर्दी प्रेक्षकांना गर्दी केलेली क्रिकेट पाहण्यासाठी. हा क्रिकेट महोत्सव भरलेला आहे मैदानाच्या. बघतो आपण मयूरजी पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून हा क्रीडा संकुल भरलेला आहे, गजबजून भरलेला आहे, कारण का दर्दी प्रेक्षकांना या क्रीडा महोत्सवाला गर्दी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 निर्णायक चेंडू शिल्लक आहेत आणि बॉलिंग मार्कवरती उमेश भोईर साकिंगला बघतो आपण. लेफ्टी बॅटर सज्ज आहे खेळण्यासाठी मोनिश पाटील. हस्तपलू खेळाडू. रिवर्स फटका चांगला आहे. एक्झॅक्ट चेंडू कुठे आहे, वेगानं चाललाय आणि अंपायर सांगतील 4 धावा. एक्झॅक्ट चेंडू दिसला फटक्यामध्ये बघा, रिव्हर्सचा फटका, याला म्हणतात युझिंग द पेस ऑफ ब्युटिफुली. कारण जेवढा वेग होता ना गोलंदाजाचा, त्याचा युटिलाइज केला. चेंडू पॉइंटला एक्झॅक्टली गेलाय. चांगला फटका सजवलाय, खूप चांगली फटकेबाजी आणि चौकार. याच बरोबर 50 धावा पूर्ण होतात बदलते. 50 ब्रिंग्स अप, वेलकम 50. चांगला क्रिकेट खेळलेला मैदानाच्या आतमध्ये, क्वालिटी क्रिकेट खेळलेला आहे. का बॅटिंग होतीये. 50 धावा पुस्तकावरती आहेत. जशा जशा धावा होतील तसा तसा खतरा वाढत जाणार आहे. यो धावफलक रोखावा लागेल. 50 ते 60 झाल्या तर बॉलिंग अटॅक चांगला बघतो आपण टीम विल्यूकडे. त्या अनुषंगाने धाव संख्येला आळा घालावा लागेल, अन्यथा हाताबाहेर गेल्याच्या नंतर त्या धावा चेस करण्यासाठी बराचसा घाम गाळावा लागेल. जरी बघतो आपण थंडी आहे, मात्र मैदान गरम आहे, मैदान तापलाय आणि या सगळ्यांनी मैदान तापवलेलं आहे सध्या तरी या मॅच मध्ये. 50 धावा धावफलकावरती. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. अंपायर पुन्हा इकडे बघतो आपण. सध्या तरी काय सुरू आहे, अंपायर लाईनचा विचार करतील. हेमंत शेट्टी सांगत असताना हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे धावा पलकावती. एकूण आपण बघतो रन्स 51. परेश गुराडकर सध्या तरी स्माइल करतोय. नक्की चाललंय काय तिकडे बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी 38 धावा ज्या बघतो आपण मागच्या मॅच मध्ये डिपेंड झाल्या होत्या, त्याच वाकळणच केल्या होत्या. आणि इकडे सध्या यावेळेचा हा फुल टॉस आहे. फटका फसला, मिसामिंग आहे. डाऊन द बॉल फिल्डर आहेत, चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना बघतो आपण टिंबवलेल्या मॅच मध्ये. रात्रीचे वाजले ते 12 वाजून 2 मिनिटं. 8,811 प्रेक्षका सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. रात्रीच्या 12 वाजून 5 मिनिटं झालेत आणि या मदतीत 14चे 14 स्टँड पॅक आहेत. ह्याच्यावरनं कळतंय की या स्पर्धेचा दर्जा किती आहे, स्टँडर्ड किती आहे, लेवल किती आहे. आणि काही स्पर्धा कमी कालावधीमध्ये बहुप्रतिष्ठित ठरले आणि प्रेक्षकांच्या मात्र मनामध्ये घर करण्याची स्पर्धा आपण पाहतोय. तुम्हा आमची सर्वांची लाडकी स्पर्धा स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती ट्रॉफी 2024 पर्व 6वं पर्व आपण एन्जॉय करतोय. तुम्ही चांगला उल्लेख केला. 12 जरी वाजले असेल तरी देखील बघतो आपण विवर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि असे खेळाडू जर असले तर आपण रात्रभर जरी क्रिकेट टुर्नामेंट सोडवली तरी देखील तुम्हाला ऑनलाईन प्रेक्षक पाहायलाच मिळतील. खेळाडू तसे आहेत, खेळाडूंचा खेळ तसा आहे, मॅनेजमेंट तशी आहे, मैदान तसं आहे, स्टेडियम तसं आहे. तर जरूर इकडे बघतो आपण प्रेक्षक सध्या तरी ऑनलाईन प्रेक्षक सगळे जोडलेले आहेत. सगळे जे 8,000 आम्हाला ऐकतात त्यांचं मनापासून आभार. आणि इकडे बघतो आपण 10,000 पेक्षा जास्त आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन बॅटर आला आदित्य भोईर. रन्स आपण बघतो 5 खेळाडू 51. अजून बघतो आपण 4 चेंडूंचा निर्णायक पर्याय आपण बघतोय. खेळ बाकी आहे या पहिल्या डावातील. उमेश भोईर राऊंड विकेटनं मारा करेल. आदित्य भोईरसाठी पुढील चेंडू वेगवाने स्विंग आणि मिस. चेंडूला बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. चांगल्या टप्प्यावरती आपण बघतो लेंथ आणि टप्पा चांगला पाहायला मिळतोय. इकडनं रन्स हव्यात, रन्स इकडनं हव्यात बघतो आपण. चांगली बॉलिंग होतीये, क्वालिटी बॉलिंग होतीये. आदित्य भोईर चर्चा करतो एक्झिट काय. चेंडू 3 दिले जातील. मगाशी देखील आम्ही सांगितलं, कारण का ड्यू फॅक्टर आहे, तुम्ही याची मागणी करू शकता. बघा ही किती चांगली संकल्पना, कारण का ड्यू फॅक्टर कुठल्या टीमचा नुकसान नकोय. आपण जर एवढ्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बऱ्याच आपण आपल्या सहकर्षाने क्रिकेट टुर्नामेंट इकडे बघतो आपण भरवलेली आहे. चेंडू कितीही लागो, 100 का 1000 आणून ठेवले असतील, म्हणून एका मॅच मध्ये 3 चेंडूंचा यूज होईल. जेव्हा तुम्हाला हवाय चेंडू नवीन तेव्हा दिले जाईल, हे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल, निश्चित आणि बघू शकाल आपण प्रतीक दादांच्या चेंडू हातामध्ये तिथे अनेक दादा देखील आहेत. म्हणजे निश्चित तुमचा वेळ वाया जाऊ नये त्याने ते 3 चेंडू हातात ठेवलेत. लगेच चेंडू चितनं प्रोव्हाइड केलं होतं. याला म्हणतात मॅनेजमेंट. 51 धावा धावफलकावरती. मिसामिंग पुन्हा
डाऊन द बॉल ओमकार शेटे तिकडे चूक होणार नाही. अजून एक फलंदाज बाद. दुसरा झेल टिपला ओमकारनं. मगाशी शॉर्ट फानले रिझनला, आता मात्र शॉर्ट कव्हर रिझनला आणि मगाशी गलीमध्ये चांगलं त्यानं शतशन दाखवलं. त्याचाही दर्जा चांगला तुम्हाला पाहायला मिळाला. डीज आहे. थ्रो फेके झाले हेच सांगत असताना बघा मगाशी लगेच सांगितलं की चुकीच्या एंडला थ्रो झालाय. हा हँड गोलंदाज एंडला होता आणि उमेश एंडला थ्रो हवा होता, मात्र ती चुकीची फेके झाली. हे प्रेशर मध्ये चुका होतात. मी दोन्ही संघांना विनंती करेन, प्लीज डोंट प्ले इन अंडर प्रेशर. यू शोर नॅचरल गेम. If you play in under pressure, you can't show your talent and quality. So I kindly request you both the teams, please show natural game. कोणत्याही दडपणाखाली खेळ करू नका. कोणतेही दडपण नकोय. तुमचा नैसर्गिक खेळ केला तेव्हा सामन्याची रंगत अजून मजा येईल या सामन्यामध्ये. राहुल जरूर आपण बघतो आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतो. आपल्यापर्यंत रन्स 2 कंप्लीट झालेच आहेत. तिसरी धाव कंप्लीट आहे की नाही त्याच गोष्टी आता मात्र बघितल्या जात आहेत. जय पवार आणि तिकडे आमचे गौरव सावंत सोत आहेत. त्यांची देखील भरपूर मेहनत आहे. कारण मगाशी तू खूप छान उल्लेख केलास. कारण ज्या सबस्क्राईबला आपण पाहिलं की 18 लाख सबस्क्रायबर पाहतोय. या JanisCricket.in ची स्थापना तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर 2013ला झाली आणि 10 वर्षामध्ये पहिली अशी वाहिनी ठरली जिला 18 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केलाय. क्वालिटी विथ क्लॅरिटी त्याचं नाव आहे JanisCricket.in. आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेला ग्लॅमर दिलाय आपण यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा हे व्ह्यू पाहतो या स्पर्धेचा ड्रोनच्या माध्यमातून तेव्हा अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटतं आणि पाहतच राहावं पाहतच राहावं पाहतच राहावं या मैदानाचं स्वरूप असं एकदम उल्लेखनीय काम केलंय. ते मध्ये JanisCricket.inचं त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं या स्पर्धेमध्ये. डेफिनेटली खूप चांगलं काम त्यांचं आहे. गुड जॉब. सगळेच जण मेहनत करतायत. बघतो आपण सध्या तरी कंपल्सरी हेडफोन ज्यांचा जो आहे तो घालूनच आहे. एवढं सोपं नाहीये तेवढं ते वजन सांभाळायचं. राहुल प्रेक्षकांचं देखील खरोखरच अभिनंदन करूया या फलंदाज बाद. ॲब्सोल्युटली गॉन. कारण हा परतावा लागेल फलंदाजाला. स्क्रीनवरती देखील तुम्हाला दाखवलं जाईल. बघू शकाल आपण स्क्रीनवरती. आणि ही कमाल आहे JanisCricket.in ची. बघा फ्रेम मध्ये फलंदाज होता बिलकुल नव्हता. कारण बॅट बघा. वा भाई वा गौरव. क्या बात आहे गौरव सर. तुमचे कार्याला देखील आम्ही सलाम करतो. कारण काल जो डिसिजन तुम्ही दिलात ना तोही देखील चांगला होता. ज्यावेळी सामना झाला भादवड आणि RCC पेट यांच्यामध्ये आणि जेव्हा 3 चेंडूमध्ये एका धावेची करत होती आणि तो रनआउट आपण दिला होता. आणि हा बघा उमेशचा षटकार यावेळी मात्र रतनबॉ ट्रॉफीमध्ये. क्या बात आहे. आणि सेमीफायनल जिंकणार तो षटकार होता बघा. पुन्हा एकदा आपण बघू शकता रिप्लेच्या माध्यमातून. वा क्या बात आहे. स्वर्गीय रतनबॉ पारितोषिकामध्ये त्यानं 3 षटकार मारले होते आणि तो सामना सेमीफायनल मध्ये संघ दाखल झाला होता. आता त्याचा तिसरा षटकार. क्या बात आहे. तो एक चांगला फलंदाज आहे आणि चांगला गोलंदाज देखील आहे. नाव बॅक टू क्रिकेट. एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. समोर खेळलेत फटका पुन्हा पसला. मिसामिंग डाऊन द बॉल. तिथे फिल्डर चूक होणार नाहीये. विकेट लास्ट बॉलवरती देखील मिळालेली आहे. एकूण बघतो आपण 5 षटकांचा जो खेळ होता पहिला डावाचा खेळ होता तो कंप्लीट झालेला आहे. आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टेंबुलूची धावसंख्या आपण बघतो 8 खेळाडू बाद झालेले आहेत. 53 धावा आणि 54चं टार्गेट आहे. काय बॉलिंग केली. पहिल्या बॉलवरती चौका त्याच्यानंतर व्हाईट बॉल पुन्हा विकेट पुन्हा 0-0 त्याच्यानंतर विकेट पुन्हा रन आउट. काय सुंदर आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. आणि 53 बनवला पहिल्या इनिंग मध्ये. 54चं टार्गेट आहे. मजा येईल या मॅच मध्ये. मच्छिंद्र पाटील सर.
नवीन ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1 ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1 स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला क्वालिटी A1 स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला क्वालिटी A1 थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. कारण यावर्षी या स्पर्धेत आपण पाहिलं की फार चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि हे बघा रतनबॉस स्मृतिशकाची काही क्षणचित्र. कारण वाकलन संघ यावर्षी देखील तिसऱ्यांदा त्याने दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशक उचलले आहे. हे बघा सेलिब्रेशन, काय सेलिब्रेशन झालं तर रतनभाऊ ट्रॉफीमध्ये जेव्हा सामना फायनलचा जिंकला होता आणि तिसऱ्यांदा वाकलन संघाने ते चषक उचलला आहे. जो चषक उचलण्यासाठी लोकांना 25-20 वर्ष घाम घालावा लागतो, तो मात्र 3दा उचललाय वाकलन संघानं. आणि काय सेलिब्रेशन केलं होतं. राहुल बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ जुड़ने के लिए. काफ़ी अच्छी कमेंट्री आज आपने की. हमारा साथ दे आपका दिल की गहराई से हम आपका इस्तेकबाल करते हैं. चलिए दोस्तों, मैदान के ऊपर कहीं भी मत जाना. यस, चलेंगे दोस्तों मुकाबले की तरफ, कहीं भी मत जाना, देखते रहना. ये सफर जीत के लिए 54 का लक्ष्य और रात का समा रंगीन माहौल और संगीन मुकाबले हम बढ़ पाएंगे. हवा रुक चुके हैं मैदान के अंदर. राहुल, जब शाम होती है, शाम ढलती है, उसके बाद हवा काफ़ी तेजी से बहती है. और ये देखिए सम्मान यहाँ पर हमारे मयूर दादा मुस्कुराते हुए. नीलेश मंडप वाला, क्या बात है, चेहरे पे मुस्कान है उनके, बहुत सारी मुस्कान है. क्योंकि ये जो दिख रहा है शामियाना राहुल, उन्होंने यहाँ पर ये बनाया है. बिल्कुल, उनका भी शुक्रिया, स्वागत करना चाहेंगे. मैंने यही कहा था गौरव सर कि मैंने इस साल बहुत साल के बाद 12-12, 13-13 घंटे वाली प्रतियोगिता की है. और ये देखिए प्रतीक दादा, ये पूरी उनकी टीम, ये पूरे हमारे अनिकेत मुस्कुराते हुए, क्योंकि अनिकेत के चेहरे पर काफी मुस्कान है. अनिकेत की मैं तारीफ करना इसके लिए चाहूंगा क्योंकि पहली गेंद गिरने से पहले मैदान पर होते हैं और आखिरी गेंद गिरने तक होते हैं. कल हमारे निरंजन दादा गए थे बैठक के लिए, जय सदगुरु. आज दिन भर हमारे साथ है और हमारे तरे है, हमारे गणेश तरे और ये पूरी टीम यहाँ पर देख रहे हैं. यहाँ पर यस, मयूर पीसेकर हमारे छोटे और प्रतीक पीसेकर हमारे, इसमें तो कोई बात ही नहीं, वो तो छा चुके हैं. और ये पूरी टीम उनकी, गणेश तरे भी हमारे देख पा रहे हैं और अनिकेत कुलकर्णी और हमारे छोटे मयूर पीसेकर, सबका स्वागत है, सबका स्वागत है. चलेंगे मैदान के ऊपर. लेकिन मुझे एक बात सता रही है गौरव सर कि जब ये प्रतियोगिता समाप्त होगी तो यहाँ पर उनको सन्नाटा लगेगा. तब वो 5-6 दिन उनके जाने के लिए काफ़ी कठिनाई महसूस होगी, क्योंकि ये जो शामियाना उन्होंने खड़ा कर दिया है और ये जो क्रिकेट का रोमांच मैदान पर है, और ये हम साफ तौर पर देख रहे हैं कि जिस प्रकार से tenniscricket.in इस प्रतियोगिता को कवर अप कर रहे हैं, उनका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे. गौरव सर जब हमारे एडिटिंग रूम के बाजू में होते हैं तो माहौल काफ़ी बहुत ही यहाँ पर हरा भरा होता है और होना भी चाहिए. और मैंने अभी भी कहा था कि 2016 में हमने STCPL को देखा था. ये देखिए, उस टाइम में हमने 16 घंटा काम किया था, लेकिन उसके बाद 2016 के बाद इतनी बड़ी प्रतियोगिता में, यानी कि बड़ी प्रतियोगिता तो हम कवर अप कर दी, इसमें कोई डाउट नहीं है, लेकिन ये 12-13 घंटे वाली प्रतियोगिता हम कई सालों के बाद यहाँ पर कवर करें. और ये देखिए हमारे मयूर दादा पीसेकर, इन्हीं को देखकर हमारी थकान मिट जाती है. हम भले यहाँ पर सुबह 10 बजे आते हैं, रात को 1 बजे निकलते हैं, उसके बाद 1 घंटा 5 मिनट ड्राइविंग करते हैं, फिर भी हमें थकान नहीं आती है. इसका कारण है हमारे मयूर दादा की स्माइल, इसका कारण है हमारे प्रतीक दादा की स्माइल. इनके चेहरे पर जो स्माइल है ना, इन्हीं के कारण दोस्तों हम काम करते हैं, क्योंकि हमें पता है हमें भी एनर्जी डालनी है, हमें भी इस प्रतियोगिता को ग्लैमर देना है. जो जिम्मेदारी हमारे कंधों पर दी है उसे हमें भी निभाना है. बहुत बहुत शुक्रिया प्रतीक दादा, बहुत बहुत शुक्रिया हमारे मयूर दादा, जो जिम्मेदारी हमारे ऊपर कंधे पर दी, उस काबिल हमें समझा, उसके लिए हम आपका शुक्रिया अदा करते हैं. चलेंगे मैदान का रुख करेंगे. जीत के लिए 54 का लक्ष्य, रात का समा, संगीन माहौल, संगीन मुकाबला होगा. कहीं भी मत जाना दोस्तों, देखते रहना स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी का ये शानदार नजारा. कल आना मत भूलना, कल 7 बजे रायगढ़ वर्सेस ठाणा का मुकाबला खेला जाएगा और कल ओपन आप तालुका आप देखना ना भूलना. 4 टीमें इस प्रतियोगिता में किस्मत आजमाएंगे. चलेंगे फिर एक मैदान की तरफ. आज ग्रामीण का फॉर्मेट समाप्त किया जाएगा. कल यहाँ पर ओपन आप यानी कि तालुका, उसके बाद ऑल इंडिया आप, उसके बाद क्वालिफाई मुकाबले, उसके बाद फाइनल का यहाँ पर जश्न मनाया जाएगा. चलो रुक करेंगे मैदान के ऊपर. रात के बज चुके 12:15. शबनम गिरती भी. तापमान मैदान के ऊपर काफी ठंडा हो चुका है, माहौल काफी ठंड है, हवा का रुक चुका है. पर बल्लेबाज मैदान के ऊपर केतन मात्रे स्टाक एंड पर. पहले गेंद शॉर्ट पुल करना चाहते थे, गेंद निचले हिस्से में लेकर यहाँ पर बल्ले का बाहरी किनारे लेकर गेंद विट्टू के पीछे निकल चुके. शानदार फील्डिंग का मुजाहरा विट्टू के पीछे. यहाँ पर सोहम थे, वहां पर डॉट गेंद की समाप्ति. सोहम पाटिल गेंदबाजी में आते हुए विट्टू के पीछे
परेश थे वहां पर, शानदार फील्डिंग का मुजाहरा किया उन्होंने, डॉट की समाप्ति। मैं तारीफ करूंगा यहाँ पर जिस तरह से बल्लेबाजी हुई, 22 रन की धुआंधार पारी के लिए अल्ताफ ने लाजवाब पारी थी, उसी के बलबूते पर यहाँ पर टीम का स्कोर बन चुका है यहाँ पर 53 और 54 का लक्ष्य मैदान के ऊपर। केतन इनके ऊपर निगाह होगी इस मैदान पर। पटकी भी गेंद थी, बल्ले का फेस तो खुला किया, गेंद जा रही है लॉन्ग ऑन के ऊपर, सीमा पार, पहला चौका। पर यानी कि दम किसमें, ये भी देखना पड़ेगा मैदान के अंदर। पहली गेंद डॉट, उसके बाद चौका। अब बल्ले का फेस खोला, निगाह होगी केतन के ऊपर, हर वक्त उनके ऊपर निगाह होगी, क्योंकि ये बल्लेबाज मैदान पर रहेगा तो मुकाबला कभी भी खुला किया जा सकता है। पिछले मुकाबले में 10 रन बनाकर आउट हुए और टीम 37 के ऊपर सिमटी थी, वो नहीं लम्हा भूल पाएंगे। अच्छी गेंदबाजी होगी या नहीं, इस बार नीचे रखा, डाउन रन के लिए चाहत रखी थी, अंपायर हमारी तरफ घूमे, इशारा किया और यहां पर कहा हेमंत शेट्टी सर ने कि ये वाइड गेंद है मैदान के ऊपर। इस वक्त अंपायर जेपी पैनल का पूरा पैनल काम करते हुए हमारे विक्रम शेलार सर है और यहाँ पर बिल्कुल हेमंत सर है, हैरी भी थे हमारे साथ और जेपी भी हमारे साथ स्वयं मौजूद है। स्वागत करेंगे जेपी पैनल का। अच्छी भूमिका उन्होंने भी निभाई, अच्छा किरदार उनका भी इस प्रतियोगिता में होता हुआ। 5 रन, गेंद का पीछा किया। ये देखिए जिस शबनम की हमने बात की थी ना, वो शबनम मैदान पर गिरी है, जिसके कारण विकेट में नमी है और विकेट में नमी के कारण राहुल गेंद टेक ऑफ नहीं हो पा रही है और यही कारण है कि पिछली 2 गेंदें निचली हिस्से में रखी, डाउन रन करने का प्रयास किया, रन नहीं बन पा रहे मैदान पर ना। जरूर आपण बघतो आता सध्या तरी ड्यू फॅक्टर असल्या कारणानं थोडासा जास्त मोठा संघर्ष करावा लागेल रन्ससाठी। हाँ, इसकी चर्चा की थी हमने। पटकी भी गेंद थी, उछलती गेंद को उछलता जवाब खिलाड़ी खींचा करते हुए, लेकिन क्या ये कैच होगा? नहीं नहीं नहीं, अच्छा प्रयास किया था मनीष पाटिल वहां पर थे, लेकिन दूसरे इनके ऊपर भी यहाँ पर अपील की गई है। अंपायर तीसरे अंपायर को रेफर किया है। इस कैच को देखकर मुझे 1983 की याद आई, जो कपिल देव ने रिचर्डसन का लपका था, उसके बाद भारत ने विश्व कप जीता था। यदि इस कैच को लपकते तो ये मुकाबले जीतने के चांसेस 50% होते। क्या कहोगे राहुल? डेफिनेटली मात्र अजून एक विकेट बघतो आपण जीतची धोक्यात आहे, हे देखील विसरून जमणार ना। रेफर केलेले पंचाने निर्णय आणि इकडनं कदाचित ही विकेट मिळते की काय, कॉन्फिडेंटली अजून जीत स्वतःवरती नाहीये, कदाचित तिकडे टच अँड गो आपण बघू शकाल। बघूया तिसरे पंच जेपी काय निर्णय घेत आहेत। चांगला प्रयत्न आपण बघितला तिथे बघतो आपण, चांगला प्रयत्न होता फिल्डरचा, तो पोहोचला जरूर होता, मात्र मिस टाइम तिकडे झालं थोडंसं सेकंड मध्ये आणि लगेच सांगत असताना जीतला बचावा लागेल मैदानाच्या यश बाहेर आणि विकेट मिळतीये। जरी केतन सुरक्षित असला मात्र दुसरा एंड फलंदाज जीत भोईर देखील मोठी विकेट मिळालेली आहे, तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती जे झालेलं आहे ते समोर आहे तुमच्या। चलो चलते मैदान के ऊपर, काफी अच्छा माहौल है यहाँ पर मैदान के ऊपर। केतन बचे, लेकिन यहाँ पर जीत यस विनोद दादा ने कहा कि स्टार है वो, आप स्टार। क्या बात है, क्या बात है। हमारे रतन बुआ ट्रॉफी के आयोजकर्ता सबके लाडले चहेते विनोद दादा ने इस यहाँ पर फोटो पर यहाँ पर कमेंट किए कि आप स्टार हो और आप स्टार बन चुके हैं, रातों रात स्टार बन चुके हैं। ऋतिक रोशन एक पिक्चर से रातों रात सुपरस्टार बने थे, कहो ना प्यार से, लेकिन यहाँ पर ये उनका कड़ी मेहनत है, उसके बाद वो सुपरस्टार बने। स्वागत है आपका विनोद दादा। हमारे ग्रामीण के अध्यक्ष इस प्रतियोगिता में वो भी आए थे, उन्होंने भी गेंद का परीक्षण किया था और उन्होंने भी यहाँ पर इस प्रतियोगिता की काफी तारीफ की थी। स्वागत है विनोद दादा आपका भी। टीम का स्कोर 6 रन 1 विकेट गिरी यहाँ पर। जीत के लिए समीकरण 28 गेंदे 48 की आवश्यकता। यस, सभी धाबे के ऊपर जिस तरह से आईपीएल हम देख पाते हैं, सभी धाबों के ऊपर यह प्रतियोगिता चल रही है, ये हमने देखा। इस बार बल्ले का फेस खोला, खिलाड़ी दूर दूर तक नहीं है, यहाँ पर
बिल्कुल महफूज शॉट है, 1 रन जरूर मिलेगा। और दूसरी की तमन्ना, और यहां पर खतरे की घंटी फिर एक बार बज सकती है, लेकिन इस बार अंपायर ने कहा कि महफूज है बल्लेबाज, 2 रन का इजाफा होता हुआ। राहुल, इसकी चर्चा हमने पिछले मुकाबले में की थी, दूसरे मुकाबले में भी की थी और तीसरे मुकाबले भी करना चाहेंगे कि जब केतन मात्र मैदान पर होते हैं तो उनके साथ भागने वाले खिलाड़ी को ज्यादा दौड़ना पड़ता है, क्योंकि वो जितने चौके छक्के लगाते हैं उतने सिंगल डबल के ऊपर भी ध्यान बटोरते हैं। डेफिनेटली इकडनं धावा आता ज्या काय धावून देखील घ्यावे लागतील. तुम्ही बघतो कधी कधी जो फटका प्रॉपर होतो देखील मिससायमिंग होतोय. ड्यू फॅक्टर जास्त मोठ्या प्रमाणात, चेंडू जास्त ओला झाल्याच्या नंतर चेंडूला ग्रीप जास्त मिळत नाहीये, तो प्रयत्न बघतो आपण केतन स्वतःवरती नाराज काय की हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जर दुपार असती तर तुम्हाला जरूर पाहायला मिळालं. मात्र आता इकडे कसरत आहे, मोठा संघर्ष रन्ससाठी जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ड्यू फॅक्टरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. 8 गए 8 रन 1 विकेट यहाँ पर केतन अभी भी मैदान पर मौजूद, निगाह होगी केतन पर। आपकी बार बल्ले का फेस तो खोला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच। जिस शेर के लिए जाल बिछा था आदित्य ने उस कैच को लपका और ये शेर ढेर हो चुका है। हम हमेशा कहते हैं कि जिस मछली के लिए जाल बिछा था वो मछली यहाँ पर जाल में आ चुके हैं। और ये देखिए दर्शक, केतन के आउट होने के बाद दर्शक ने यहाँ पर जगह छोड़ दी, लेकिन दर्शकों से गुजारिश करूंगा केतन आउट हो तो क्या हुआ, इस टीम में 9वें नंबर के बल्लेबाज है जो छक्का लगाने की क्षमता रखते हैं, डीजे। एक कैच जैसी हवा में था, दर्शक खड़े हो चुके और जो दर्शक खड़े थे वो घर की तरफ भी निकल चुके हैं, क्योंकि केतन का ये देखिए सेलिब्रेशन क्या हुआ। ये देखिए स्क्रीन के ऊपर केतन ने सर पर हाथ रखा, 5 खिलाड़ी सेलिब्रेशन बनाते करते हुए यहाँ पर, और ये लम्हा काफी यादगार था। और ये देखिए दर्शक यहाँ पर थोड़ी सी हलचल मची, हड़बड़ाहट मची, लेकिन मैं कहना चाहूंगा टेनिस क्रिकेट डॉट के माध्यम से प्रतीक दादा और मयूर दादा आपको कि आज एक ही दिन में 24 यहाँ पर 13 घंटे में इस प्रतियोगिता को 5 लाख लोगों ने देखा। पर एक ही दिन में 13 घंटे में 5 लाख व्यूवर्स मिले आज इस प्रतियोगिता को, यानी सोचो ये प्रतियोगिता का स्टैंडर्ड कितना बड़ा हो चुका है राहुल जी। ना डेफिनेटली बघतो आपण या स्पर्धेची चर्चा आपल्याला अखंड देशभर पाहायला मिळते. गौरवची जी मेहनत आहे सातत्याने बघतो आपण, तो आपल्याला माहिती देतो, चांगल्या पद्धतीनं कव्हरअप करतोय. मग आपण बघतो साईड लाईनला जेव्हा आपण जातो तिथे मुलाखत घेण्यासाठी तिथे देखील लगेचच कव्हरअप करतोय. त्याच्यानंतर ऑडियन्स मध्ये जाऊन देखील त्याने मगाशी आपण सकाळी दुपारी दाखवला जेव्हा वडवली आणि गोलसेमध्ये मॅच झाली, सगळं कव्हर केलं, सान कव्हर केले. आणि बघतो आपण सध्या आता या मॅच मध्ये महत्वाच्या 2 विकेट, जीत भोईर एकच चेंडू न खेळता बाद झाला आणि केतन माथुरची विकेट जशी पडली तसे बरेचशा प्रेक्षकांना लगेचच मैदान छोड़ने की तैयारी के लिए। मुकाबला बस संगीन होगा, बड़ा होगा मुकाबला, क्योंकि कई मरतबा हमने देखे कि पर केतन को 0 पर आउट होते देखा, उसके बाद भी 70-80 रन बनते हुए देखे, केतन को 0 पर आउट होते देखा, उसके बाद 60 यानी कि 60-65 रन हमने चेस होते भी देखे। यानी कि केतन आउट होने के बाद खासा फर्क नहीं गिरता इस टीम को अभी, क्योंकि उतना दमकम इस मैदान के ऊपर पिछले कई सालों से तजुर्बे के आधार के ऊपर वाकलन टीम ने वो प्राप्त किया है। उनके पास तजुर्बा कूट कूट कर भरे, तो ये मुकाबला है। स्वागत है सभी का। मैंने मयूर दादा ऊपर है और प्रतीक दादा नीचे है, क्योंकि वो ड्यू फैक्टर बार बार चेक करे। हम चलेंगे रुक करेंगे मैदान के ऊपर। गेंदबाज की तारीफ जरूर करूंगा मोनिश की, क्योंकि मोनिश एक साइलेंट किलर है, ये पेन किलर है अपने टीम के लिए, क्योंकि जब भी टीम यहाँ पर मैं कहूंगा धोखे में आती है तब अपना पेन किलर इस्तेमाल करते हैं, और ये गेंदबाजों काम करते हो बखूबी अपनी जिम्मेदार को निभाते हुए। बेहतरीन और लाजवाब गेंदबाजी मोनिश की मैदान के ऊपर। आपकी बार, ये देखिए गेंद कितनी आंखों से ओझल हो चुकी है गेंद में कभी। ये देखिए ओमकार शेट्टी नाराज है, और ये देखिए थोड़ा सा माहौल ठंडा है मैदान के अंदर, और उतना ही ठंडा माहौल यहाँ पर डगआउट में। चर्चा हो रही है, जीत के ऊपर भी चेहरे पर नूर नहीं है, थोड़ी से दबाव में है, क्योंकि केतन जैसा मोहरा मैदान से यहाँ पर बाहर हो चुका है। गेंदबाजी उफान पर चलती हुई इस बार। ये देखिए एक और डॉट की समाप्ति। ये होता है राहुल, जब आपके माहिर खिलाड़ी बल्लेबाज आउट होते हैं तो गेंदबाज का हौसला दुगना होता है। और ये मनीष, ये हरपल मोन्ना खिलाड़ी है, इन्होंने भी घाट घाट का पानी पिया है, इन्होंने कई साल क्रिकेट में अपना पसीना बहाया है, और वो पसीने की सिंचाई मैदान पर करते हुए आप दबाव के ऊपर दबाव बरकरार किया जा रहा है। 8 रन 2 विकेट, तीसरा पावर प्ले चलता हुआ आप मैदान के ऊपर काफी हद तक दबाव है। फुल टॉस, बल्ले का फेस तो जरूर ओपन किया, लेकिन गेंद जा रही है बिल्कुल एक्स्ट्रा कवर को रिजर्व को चिरती हुई, छन छन करती, सीधा 4 रन।
या काय फटक्यांची देखील गरज बघतो आपण या मॅचमध्ये. जर कमबॅक करायचा असेल तर चांगले फटके खेळणं गरजेचं आहे, काहीशे मोठे फटके येणं गरजेचं आहे. मॅच अजूनही ऑन आहे, मग प्रयत्न केले तर मॅचमध्ये पुन्हा कमबॅक, कारण चोन चांगले फलंदाज अविनाश भोईर बघतो आपण की त्याच्यानंतर किरण म्हात्रे, दोन चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा जरूर असेल चांगले ते खेळले तर मॅचची घटना बनू शकेल. 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, विजयासाठी बघतो आपण 42 धावेची जी गरज हाँ, आहे. सही फरमाया राहुल, अपने मुकाबला अभी भी बन सकता है मैदान के ऊपर, लेकिन मोनिश की गेंदबाजी इस बार गेंद को बिल्कुल भी शेप पे खेला, खिलाड़ी वहां पर लॉक ऑन पर है, एक रन पूरे का दूसरे की तमन्ना, मोनिश वहां पर गेंद के नीचे लेकिन हिम्मत नहीं जुटा पा रहे, दोनों खिलाड़ी एक ही एंड में थे, तू मैं हाँ हाँ ना ना, और यहाँ पर आखिरकार रन पूरा कर दिया. 2 रनों के साथ इस ओवर का हुआ समापन और टीम का स्कोर है 2 ओवर के समाप्ति के बाद 14 रन 2 विकेटों के स्थान के ऊपर. राहुल रन बनाने 54 और टीम का स्कोर है 14 रन. अब जीत के लिए 2 गेंदे अभी भी शेष इस ओवर की, दूसरा पावर प्ले चल रहा है, अभी 40 रन की आवश्यकता है, यानी कि 2 गेंदे अभी भी बची है. 18 गेंदे वो और ये 2, यानी कि 20 गेंदे 40 रन. बड़ा लक्ष्य नहीं है राहुल, क्योंकि एक गेंद के ऊपर 2 रन की अधिकतम आवश्यकता है, तो ये रन बन सकते हैं मैदान के ऊपर. 2 गेंदे अभी भी शेष इस ओवर के. पावर प्ले की लाइव टेलीकास्ट देखिए कितना अच्छा लग रहा है, पूरी तरह से ऐसा लग रहा है कि स्टार स्पोर्ट्स पर हमें टूर्नामेंट देख रहे हैं. जिस प्रकार से स्टेडियम का उलिया आदि का है, लग्जरी ग्रीनरीज है, ब्यूटीफुल विकेट लेदर है, और ये हाई मास हम देख पा रहे, 4 हाई मास से कवर किया जा रहा है प्रतियोगिता को. 7 कैमरे, 1 ड्रोन पकड़ के 8 कैमरे, 4 अंपायर, 5 कमेंटेटर, 2 स्कोरर. लाजवाब आयोजन, बहुत ही बढ़िया मैनेजमेंट मैदान के ऊपर. वो अच्छी गेंद, मोनिश के लिए तो तारीफ ही होनी चाहिए. जिस अंदाज से उन्होंने क्रीज के कोने का इस्तेमाल किया, अपने कंधे का इस्तेमाल किया, अपने कद का इस्तेमाल किया, और खासतौर पर हम बिल्कुल तारीफ करना चाहेंगे उनका जो तजुर्बा है, उस तजुर्बे के आधार के ऊपर उन्होंने क्या गेंदबाजी की. ये है जिगरबाज खिलाड़ी, क्योंकि उनका जो हौसला काफी ऊंची उड़ान पर है और उनमें काफी दम है, और दम के आधार पर गेंदबाज करते हुए अंतिम गेंद इस पावर प्ले ओवर की. इस बार भी ठीक से गेंद कनेक्ट नहीं हो पा रही. 1 रन जरूर मिल सकता है. लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी है, जब तक गेंद को आए उठा है, ग्रिप बना है, लेकिन फेंका नहीं है. 1 रन मिलेगा. क्या राहुल इक्का दुक्का से काम चलेगा? टीम का स्कोर है 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 15 रन 2 विकेट गिरे यहाँ पर. जीत के लिए 54 का लक्ष्य है, और जो माहौल हमने बनाया था वो माहौल कुछ ठंडा हो चुका है, लेकिन अभी भी समय मैदान के ऊपर. गेंदी बची 18, जीत के लिए 39 की आवश्यकता, यानी प्रति ओवर 13.00 के अवसर से रन बनाने. राहुल मुमकिन है मैदान के ऊपर मुकाबला बन सकता है? जरूर ही मॅच बनवू शकते. 2 चांगले फिनिशर आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर प्लस पॉईंट सध्या काय होतं बॉलिंग करणाऱ्या टीमला, की चेंडू जो आहे तो त्या जेव्हा आपण बघतो डी फॅक्टर आहे, चेंडू जेव्हा ट्रॅव्हल होतो पुन्हा तो थोडासा ओळा किंवा जड होतो, आणि तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं एवढं इझी जात नाही. या पहिल्या इनिंगमध्ये रन्स जास्त झाल्या. मी मगाशी देखील सांगितलं की त्या 50+ धावा जर झाल्या तर त्या धावा चेस करणं इकडे मोठं बघतो आपण थोडंसं कठीण जाणार आहे. आणि ज्या विकेट 2 महत्त्वाच्या आल्या, जीत स्वस्तामध्ये बाद त्याने एकही चेंडू खेळला नव्हता, आणि त्याच्यानंतर केतन देखील स्वस्तामध्ये बाद, त्याचा बेनिफिट झालेला आहे या मॅचमध्ये टेंबवलेला. आणि आता बघतो आपण 18 चेंडू शिल्लक आहेत, 39 धावे आपल्या पण थोडीशी टीम मीटिंग कमी करावी आणि मॅच ऑन करावी. राहुल इस ओवर में रन काफी कम आए, क्योंकि पहले ओवर में 8 रन, इस ओवर में 7, कुल मिलाकर 15. और ये देखिए नारायण ढाबा, जहाँ पर हम रोज लजीज खाना खाते हैं, काफ़ी अच्छा ढाबा है. उनके ऑनर भी इस मुकाबले को देख रहे, उन्होंने भी हमें कहा कि आइए खाना खाइए, लेकिन हमसे उन्होंने बिल नहीं लिया यहाँ पर, क्योंकि 3 दिन 4 दिन हम वहाँ पर खाना खा रहे हैं, ब्रेकफास्ट भी कर रहे हैं. लेकिन काफ़ी अच्छा होटल है, आप कहीं भी जाइए वहाँ पर और आपको यहाँ पर लजीज खाना मिलेगा वहाँ पर. 15 रन 2 विकेट गिरी और जीत के लिए अंपायर का कुछ इशारा होता हुआ. यस, चलो मुकाबले को स्पीड अप कर रहे हैं, ज़्यादा समय नहीं लेना है राहुल. 13 यहाँ पर औसत के 39 रन की आवश्यकता है, बची हुई 18 गेंदों में, और ये मुकाबला अब रंगीन हो सकता है. नाही, या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग केली, 1-2 मोठे फटके या मॅचमध्ये. जर तसं बघितलं तर मोठे फटके एक्झॅक्ट 5 मारायचे, 5 किंवा 5 जर मोठे फटके मारले तर मॅच बनवू शकते. तर मोठे फटके मारणार कोण, हा मोठा प्रश्नचिन्ह सध्या तरी निर्माण झालेला आहे. बघतो आपण 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 बॉलमध्ये विजयासाठी 39 धावेची गरज आहे. मॅच जरूर रंगेल, मात्र मॅचमध्ये रंगत आणण्यासाठी बॅटिंग चांगली करावी लागेल. राहुल नहीं बोलेंगे ये वाकलन टीम है, ये अंतिम 700 तक लड़ने वाली टीम है, ये मुकाबला कभी छोड़ती नहीं है, यानी कि जब तक आखिरी गेंद नहीं फेंकी जाके तब तक हार मंजूर नहीं इस टीम को. और दूसरी तरफ टेम्बिली टीम, केतन के आउटर के बाद इन खिलाड़ियों को आत्मविश्वास अब ऊंचाई पर है, और ये मुकाबला काफी संगीन अब रंगीन होता नजर आ रहा है. देखना है, 18 गेंदों का खेल बाकी है, 39 की आवश्यकता है. कौन सी टीम, क्या आज भी भिवंडी की टीम इस प्रतियोगिता में क्वालिफाई होगी या फिर कल्याण डोमिली की होगी? क्योंकि इससे पहले वरुण नवगर भिवंडी से, कल भादवर भिवंडी से, आज देखना है वाकलन
कल्याण डोंबिवली से या फिर एक बार मैदान के ऊपर ये टीम यानी कि टेम्बोली टीम भिवंडी से, किसका बोलबाला चलेगा? 80 ग्रामीण की टीमें शरीक हुई प्रतियोगिता में, लेकिन भिवंडी का बोलबाला ज्यादा रहा इस प्रतियोगिता में। नेहरू की शुरुआत गेंदबाज को आगाज होता हुआ सोहन बल्ले का यहाँ पर गेंद का पीछा किया था, गेंद आउट स्टंप के बाहर थी और अंपायर हमारी तरफ मूर्ति यहाँ पर कहते हुए हेमंत शेट्टी कि यहाँ पर वाइट का इशारा हो चुका है, यानी कि ये वाइट भी रन इस मैदान के ऊपर है। लेकिन राहुल इस बात को मैं जरूर बताना चाहूंगा कि मैदान पर 14 पूरे स्टैंड पैक है, लेकिन पिन ड्रॉप साले ने मैदान के ऊपर, और शोले फिल्म का वो डायलॉग मुझे याद है कि इतना सन्नाटा क्यों है भाई। जरूर मोठे फटके येत नाही, तसंच कारण सध्या तरी प्रेक्षक देखील शांतपणे बसलेले आहेत। मोठ्या फटक्यांची इथं नितांत गरज आहे, मोठे फटके खेळले तर मॅच बनवू शकते आणि कॅल्क्युलेशन इथं करावं लागेल। अजूनही मॅच गेलेली नाहीये, मॅच इथनं अजूनही बाकी आहे, 50-50 चान्स आहे। रन्स आपण बघतोय या मॅचमध्ये अजूनही विजयासाठी, आय थिंक 38 अजूनही गरज आहे मॅचमध्ये विजयासाठी, आणि प्रयत्न केले, चांगली बॅटिंग केली, चांगले 1-2 मोठे फटके लगावले तर मॅच लगेच ऑन होऊ शकते, मध्ये तसा काय प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे। यस, अविनाश भोईर अभी भी मैदान के ऊपर नामी खिलाड़ी है, ये भी बड़े खिलाड़ी है। पटकी भी गेंद थी, यहाँ पर खेलना करना चाहते थे, इसको हप एंड जाक की तरह खेलना चाहते थे, लेकिन यहाँ पर समय काफी कम मिला है। गेंदबाज की मैं तारीफ इसलिए करना चाहूंगा क्योंकि हर गेंद को उन्होंने सटीक लाइन से फेंका है, हर गेंद के ऊपर अनुशासन रखा यहाँ पर, और यहाँ पर जिस प्रकार की गेंदबाजी हुई बल्लेबाज को शुरू से ही परेशान किया, यानी कि डोमिनेट किया मैदान के ऊपर। केतन जैसे नामी बल्लेबाज को शुरू से परेशानी में डाल दिया और इतना परेशान किया कि उनको उलझा दिया बड़े शॉट की तमन्ना के लिए, और वहां पर कैच भी लपका और विकेट का नुकसान भी हो चुका है। यानी जो ओवरऑल स्ट्रैटेजी बना यहाँ पर टेम्बोली टीम ने, वो काफी शानदार बने मैदान के ऊपर। इस बीच ये देखिए गेंद को बिल्कुल खेल दिया, लेकिन गेंद लॉन्ग ऑफ पर आएगी, 1 रन जरूर मिलेगा, लेकिन इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। यहाँ पर मैंने पहले भी कहा था मेरे दोस्त, मंजिल दूर है तो चलना नहीं बल्कि आपको भागना है राहुल। जरूर या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा असेल, या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके खेळले तर एखादा मोठा फटका जरी आला तरी देखील थोडासा दबाव किंवा प्रेशर बनू शकेल, मध्ये सिंगल डबलने टेम्बोलीला कुठलाही फरक पडणार नाहीये, त्यांच्याकडे रन्स बऱ्याचशा सेव आहेत अजूनही। अच्छी गेंदबाजी सोम पाटिल की, बहुत ही शानदार गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार करते हुए एक अनुशासित गेंदबाजी करते हुए इस मैदान पर। ये देखिए बल्ले का फेस तो खोला जा रहा है, लेकिन गेंद टिक से कन्वर्ट हो पा रही, गेंद जा रही है बिल्कुल एग्जैक्टली स्क्वायर ऑफ द विकेट, अंपायर के पीछे गेंद को बिल्कुल यहाँ पर बैकअप दिया, 1 रन, थ्रो भी काफी शानदार था। ये मैं जरूर बताना चाहूंगी कि केतन मात्रे के बाद मानो मैदान पर जो आग लगी थी, फायर ब्रिगेड की गाड़ी आई और वो बुझा के चली गई, और यहाँ पर 1 रन का इजाफा होता हुआ। आप समीकरण 15 गेंदे 37 की आवश्यकता। देखना केतन भी थोड़े से परेशान है, डगआउट में शांत नहीं बैठ सकते, लेकिन थोड़े से परेशान जरूर है, चेहरे पर चिंता की रेखा सता रही है। ब्लॉक कॉल की गेंद, यहाँ पर गेंद को दिशा जरूर दी और 1 रन जरूर मिलेगा, दूसरे की तमन्ना नहीं रखे, यहाँ पर 1 रन मिलेगा। अब थोड़े से उनके जो खंदे थे ना वो गिर चुके, जो उनका जज्बा था, वो जुनून था, वो कम हो चुका है मैदान के ऊपर, और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता 19, 2 विकेटों के नुकसान के ऊपर हमारे मयूर दादा और प्रतीक दादा का जो आयोजन किया यहाँ पर यह सफल हो चुका है, क्योंकि आज आप 10:30 बजे मुकाबले शुरू हुए थे, माफ कीजिए 11:30 बजे आप बच चुके, 12:30 यानी कि 13 घंटे हो चुके, और 13 घंटों में 5 लाख लोगों ने आज एक ही दिन में ये प्रतियोगिता देखी है। यानी कितनी व्यूअर्स आ चुके हैं, देश के कोने कोने से शुभकामना रहा पर, कौन मयूर दादा है, कौन प्रतीक दादा है, कहां पर प्रतियोगिता है, कहां पर बदलापुर है और कहां पर स्टेडियम है, ऐसे कई सवाल गूगल पर पूछे जा रहे हैं, और क्या लाजवाब प्रतियोगिता खेली जा रही है इस रात के समय रंगीन माहौल में। ये देखिए बल्ले का फेस तो खोला, इनसाइड एज लगी, किनारा लगा पर, विकेटों का नुकसान हुआ, एक और विकेट का नुकसान। क्या राहुल यहां से लगता है आपको कि वकलन टीम वापसी करेगी, और करेगी तो क्या करना चाहिए वापसी के लिए, क्या कहोगे आप? जरूर इकडे मोठे फटकेच खेळायचे, दुसरा पर्याय देखील नाही, कारण का आता दबाव वाढत चाललेला आहे। अजून या मॅच मध्ये 35 धावेची गरज आहे। मुनीस चिंडू शिल्लक आहेत अजून या षटकातला एक, तुला सगळं माहिती आहे तरी देखील तू आवर्जून विचारशील, कारण का कॅल्क्युलेशन तुमचं असतं। 13 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 35 धावेची गरज आहे मॅच मध्ये, मोठे फटके खेळावेच लागतील। केतन आणि जीत बाजाराच्या नंतर सध्या तरी बघतो आपण सन्नाट आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि बरेचसे जे आपण बघतो प्रेक्षक होते त्यांना लगेचच मैदान सोडला केतन बाजाराच्या नंतर, आणि बघितलं त्यांनी की आता मैदानाच्या आतमध्ये ऑल इज वेल टेम्बोली मध्ये अजूनही मॅच ऑन आहे। एखादा मोठा फटका जरी लगावला मच्छिंद्र पाटील सर तरी देखील मॅच बनू शकते, मॅच मध्ये पुन्हा गरमात जे आपल्याला गरमी हवी आहे, कभी जब सामना गरम हवा है तो हो सकतो है। राहुल सर एक बात का जिक्र करूंगा, हमारे मयूर दादा यहाँ पर 12 बजे आ चुके हैं, लेकिन अब तक घर पे नहीं गए हैं। कई आयोजक घर पे जाके आराम से मुकाबला देखते हैं, लेकिन मयूर दादा ऐसे जो यहाँ पर हर वक्त मैदान के ऊपर, प्रतीक दादा हर वक्त मैदान पर मौजूद है। अंतिम 19 ओवर की जीत के लिए 13 गेंदे 35 की आवश्यकता।
आपकी बार बल्ले का फेस तो खोला, ऊंचाई ज्यादा उसी क्षेत्र में जहां पर केतन का कैच लपका गया था। और ये देखिए कोऑर्डिनेशन क्या था, और ये खिलाड़ी बैठे ऐसे लगा क्रिकेट नहीं खो खो खेल रहा है, लेकिन रन मिलने यहां पर नहीं मिला, विकेट का नुकसान। अभी भी मयूर दादा ने खाना नहीं खाया है, क्योंकि जिस तरह से प्रतीक दादा आज प्रतियोगिता को 13 घंटे में 5 लाख लोगों ने देखा है, तो ये उनकी भी भूख मिट चुके, मैं कहूंगा हमारे बिल्कुल मयूर दादा की। जीत के लिए यहाँ पर समीकरण बन रहा है, 12 गेंदे जीत के लिए 35 होने की आवश्यकता। मुकाबला अभी भी ऑन है, ये देखिए रिप्ले भी देख पाएंगे, ये देखिए किस प्रकार रिप्ले था इस पिछले कैच का। ये कैच मुझे अच्छा भागा यहाँ पर, क्योंकि जिस प्रकार से कैच की स्ट्रैटेजी दी, खिलाड़ी बैठ चुके थे, एक लड़का के मैं ले लूंगा, ये अच्छा कॉल था यहाँ पर। जरूर आपण बघतो, आम्हाला सांगतात प्रतीक दादा की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, प्रेक्षकांना बऱ्याच वाटलं की आता एकतर्फी ही मॅच झालेली आहे, या मॅच मध्ये वाकड्यांचा आता इकडनं कमबॅक, आता क्रिकेट असा एक ग्राउंडचा वैशिष्ट्य आहे, या ग्राउंडवरती काही घडू शकतं। आपण काल जी बघितली पेट आणि बादवरची मॅच, असं वाटलं की सहजरित्या बादवर संघ जिंकेल, मध्ये ती मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली, मध्ये इकडनं अजूनही मॅच संपली नाहीये, एक दोन मोठे फटके जर लगावले ना पहिल्या 2 बॉल मध्ये, तर लगेचच मॅच पुन्हा एकदा टर्न होऊ शकते। मच्छिंद्र पाटील सर, यह जी, और मैदान पर अविनाश भोईर है, इस खिलाड़ी को मैंने कई साल देखा है, बड़े बड़े शॉट लगाते हैं, इसका नाम अविनाश है, जिसका कोई नाश नहीं कर सकता है, वो अविनाश मैदान के अंदर। 12 गेंदे 35 की आवश्यकता। रिवर्स की गुस्ताखी, गेंद यहाँ पर ठीक से यहाँ पर कनेक्ट नहीं हो पा रही। आत्मविश्वास इस शॉट को खेलने के लिए आपके अंदर कूट कूट कर होना चाहिए, आपके बॉडी का बैलेंस होना चाहिए, आपकी निगाह पहने होनी चाहिए। प्रतीक दादा, लास्ट इयर बघतो आपण जाईशा अगेन्स्ट खेळत असताना कडाव संघाला 6 बॉल मध्ये 1 धाव झाली नव्हती, हा इतिहास आहे, आणि ती चर्चा अखंड देशभर आपल्याला पाहायला मिळेल। ग्राउंडचाच इतिहास आहे, इकडे काही होऊ शकतं। जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने, सही फरमाया। ये देखिए बढ़िया शॉट लगाने की तमन्ना, ऑन साइड में खेलने की चाहत, लेकिन गेंद ऑफ साइड में, निगाह कहीं और, निशाना कहीं और ये यहाँ पर विकेट। ये देखिए मयूर दादा ने आज खाना भी नहीं खाया, 12 बजे यहाँ पर आए, और जिस प्रकार से उनके चेहरे पर मुस्कान है। 13 घंटे हो चुके प्रतियोगिता को, और मयूर दादा 13 घंटों में 5 लाख लोगों ने देखा है, और हमारे स्वर्गवासी रतन बोर्ड ट्रॉफी के सबके लाडला है, जो हमारे कल्याण डोमिली संगठन के अध्यक्ष विनोद दादा ने भी आपका पीक निकाला, स्क्रीनशॉट लिया, और उसके नीचे लिखा है कि स्टार हो आप, स्टार। क्या बात है मयूर दादा, ये जो आपकी मुस्कान है ना, उस मुस्कान के पीछे कड़ी मेहनत है आपकी। ये हम मुस्कान आज यूं ही नहीं देख पा रहे, इसी मैदान पर आपने खेती भी की है, अपने 9 से 12 तक जॉब भी की है, उसके बाद आपने जो उड़ान भरी है वो काबिल तारीफ है। यस, 10 बज ओमकार शेट्टी मैदान पर, मैच फिनिशर, वाह भाई वाह, क्या बात है। ये मुकाबला कैसा भी हो, लेकिन जिस तरह से शॉट खेला, ये शॉट को हम नहीं भूल पाएंगे। पर रखा था ओमकार जैसा। राहुल, क्या कहोगे यहाँ पर? रिवर्स में छक्का जो केतन नहीं कर पाया, जो बड़े बड़े खिलाड़ी नहीं कर पाए, वो कारनामा यहाँ पर ओमकार ने। यदि ओमकार यहाँ से अपने मुकाबला जीता ना, तो आपको कमेंट्री छोड़ने के लिए विवश किया जाएगा, और आपके एंट्री बल्लेबाजों के बतौर की जाएगी, क्योंकि इतना अच्छा मौका आपके पास अपने आप को साबित करने के लिए। क्या कहोगे राहुल? नाही, जरूर जरूर त्यांचा आपल्याला प्रयत्न पाहायला मिळतो, त्याने पहिल्याच बॉलवरती 6 रिव्हर्सच्या माध्यमातून खेचलेला आहे। 9 गेंदे 29 की आवश्यकता। ये देखिए सफल हुए, लेकिन इस बार गेंद कनेक्ट नहीं हुई, डायरेक्ट हिट। हम पार के उंगली आसमान को दिखाते हुए, आसमान साफ सुथरा, बारिश की कोई संभावना नहीं है, शबनम काफी गिर रही है, और मुकाबला भी काफी ठंडा हो चुका है मैदान के अंदर। डीजे
हम देख पा रहे हैं रात को भी खेले, बहुत अच्छा क्रिकेट खेला उन्होंने। और जो वाकलन में प्रीमियर लीग होती है उस प्रतियोगिता में केतन जैसे नामी बल्लेबाज होकर भी उन्होंने बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट लिया था, वही वाकलन के खिलाड़ी। धरना अभी भी नाइट टूर्नामेंट हुई, उसमें भी शानदार बल्लेबाज की, वही वाकलन के खिलाड़ी मैदान के अंदर ओमकार शेट्टी। ये देखिए चेंज ऑफ पेस, तजुर्बा काफी कम है, लेकिन यहाँ पर इस गेंद को वाइड करार दिया जाएगा। मुकाबले में कुछ भी बन सकता है, 8 गेंदे 28 की आवश्यकता, लेकिन गेंदबाज आदित्य बोयर आते हुए जिनके पास अच्छा तजुर्बा है और ये भी मंजी हुई खिलाड़ी है, ये हरफल मोड़ना खिलाड़ी है। साइकिल में बल्लेबाज है उमेश, यहाँ पर मैदान पर जीत के लिए 8 गेंदे 28 की आवश्यकता। ये देखिए गेंद काफी बाहर थी और यहां से एक और वाइड का इशारा होता हुआ 8 गेंदे 27। राहुल बन सकता है मैदान के अंदर? नाही, जरूर प्रयत्न करणं गरजेचं आहे। संतोषजी तरे देखील जोडलेत आमच्यासोबत, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। बदवड संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे सुपर 10 मध्ये आणि संतोषजी तरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। असे का प्रयत्न केले तर जरूर मॅच बनवू शकते। अभी भी 2 गेंदों का खेल शेष है इस ओवर का। इस 2 ओवर में, इस 2 गेंदों में यहाँ पर एक आध चौका छक्का आएगा ना तो मुकाबला कभी भी खुला किया जा सकता है, क्योंकि ओमकार शेट्टी ने दिखाया कि उसमें भी काफी दम है रिवर्स के जरिए। और ये क्या हो रहा है मैदान के ऊपर? एक और वाइड का इशारा अंपायर की ओर से। आप समीकरण बनेगा 8 गेंदे 26 की आवश्यकता। राहुल ये क्या हो रहा है मैदान के ऊपर? गेंदबाज कुछ नया करना चाहते थे, आज कुछ तूफानी करते, ये सोच है गेंदबाज के यहाँ पर, लेकिन लगातार 3 वाइड जहां पर जाने के बाद हलचल मच चुके मैदान के ऊपर। आप समीकरण बदल चुका है राहुल, 8 गेंदे 26 की आवश्यकता है ना, जास्त एक्स्ट्रा करण्याचा काहीतरी प्रयत्न, त्याचंच कारण चेंडू बघतो आपण ऑप्टिकच्या आपल्याला बराचसा बाहेर पाहायला मिळतोय आणि वारंवार एक्स्ट्रा काय धावा आपल्याला पाहायला मिळतात। यह सरेवली के आमने के विकी उन्होंने बेस्ट स्टॉप लग दिया ओमकार को। 8 गेंदे 26 की आवश्यकता, एक छक्का आएगा तो मजा आ सकता है। उछलती गेंद को उछलता जवाब, लेकिन अंपायर के ऊपर निगाह। इट्स अ वाइड मैदान के अंदर, इसे कहते हैं बिना पायल बजे घुंघरू। राहुल मुकद्दर साथ दे रहा है और 1 बाउंस की यहां पर बिल्कुल इत्तला भी किया है। आप समीकरण बन रहा है 8 गेंदे 25 की आवश्यकता। समीकरण बदल रहा मैदान के ऊपर 12 गेंदे 35, 11 गेंदे 35, 10 गेंदे 35, 9 गेंदे 29, 8 गेंदे 29, 8 गेंदे 28, 8 गेंदे 27, 8 गेंदे 26, 8 गेंदे 25। मुकाबले में दम कम है मैदान के अंदर। इस 2 गेंद में एक छक्का आएगा तो कभी भी पलट सकता है मुकाबला। इस बार बढ़िया शॉट, लेकिन ऊंचाई ज्यादा, लंबाई भी। यहाँ पर डाई जो लगाई वो काबिल तारीफ है और ये कैच भी लिया पर। एक बार जोरदार डाले दोस्तों इस कैच के लिए। इंटरनेशनल मनीष ने कैच लपका पर। एक्शन रिप्ले देखना काफी दिलचस्प होगा। मोनिश ने कैच लपका पर, ये एक्शन रिप्ले देखना काफी लाजमी होगा और काफी रोमांच भी होगा। वाह भाई वाह, वाह भाई वाह, क्या कैच लिया पर, लाजवाब कैच यहाँ पर, स्पेक्टेकुलर कैच यहाँ पर, ब्यूटीफुल। और ये देखिए 2 हाथ ऊपर किए और कहा कि हम जीत सकते हैं। और ये क्या कैच था पर, जिस तरह से इंटरनेशनल लुक देख रहे हैं, इंटरनेशनल फील्डिंग भी दिखाई दी मैदान पर। मी सकाळीच उल्लेख केला होता की टेंबवली संघ आज खेळणार आहे। तुम्हाला जे बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतील, मनीष, मोनिश, आदित्य, जे काही खेळाडू आहेत ते सातत्यानं असा खेळ करत असतात आणि याच्या कॅशेस आपण बघतोय। यासाठी मात्र या टीमला सातत्यानं ओळखलं जातं। काय फिल्डिंगचा संडर आपल्याला पाहायला मिळाला, अप्रतिम आणि जबरदस्त कार्बन कमाल कॅच। या क्रिकेट टुर्नामेंट मधील सर्वात महत्त्वपूर्ण हा झेल आपल्याला पाहायला मिळाला। हा तुम्हाला रिप्ले बघा पाहायला मिळेल, काय सूर मारला तिकडे, सुंदर झेल। असं वाटलं देखील नाही की हा झेल होईल, मात्र किती वेगाने तिकडे फिल्डर पोहोचला आणि पुन्हा सांडर दाखवत असताना, आपल्याकडे असलेला क्लास दाखवत असताना डेफिनेटली षटकातील बघतो आपण अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे। 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे। गणेश भोईर नवीन बॅटर आलाय, तो साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल। लांब आहे अजून मॅच, वाकडून बरीचशी दूर आहे। ऑन साइडला पुन्हा फटका बसला, मिस टायमिंग आहे तिकडे बघतो आपण। आता फायनली चूक झालेली आहे, झेलचा प्रयत्न पुन्हा झाला। 10 विकेट एक सिंगल स्मेल गणेशना। एकूण बघतो आपण 4 ओव्हरचा केस संपला, 4 ओव्हरच्या अखेरीस रनचे स्कोर विरुद्ध 30 धावा, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 24 धावेची गरज झाली। ताप चला आपण गाई करा प्लीज, हरी अप। यस डीजे एक हिंदी सॉन्ग सुनाएंगे, हम सुनेंगे भी यहाँ पर।
था अपने मयूर दादा के लिए। उन्होंने कहा कि मैं जो करता हूँ आप भी कीजिए, क्योंकि मयूर दादा जो सफल हो चुके हैं उनके मेहनत, कड़ी मेहनत से, उनके अनुशासन से, और आप भी सफल होना है। एक गाना उनके लिए डेडिकेट किया था। जीत के लिए 6 गेंदे, अब 24 की आवश्यकता। अब दिल्ली दूर है लेकिन नामुमकिन नहीं है। आप 4 यहाँ पर छक्के या फिर 6 चौके लगाने होंगे। अच्छी गेंदबाजी, तारीफ करूंगा टेबल टीम, जिस प्रकार से फील्डिंग दिखाई आपने, जिस तरह से जुनून देखा, जज्बा देखा, ताकत देखी, नजाकत देखी, हुनर देखी, टीम और देखा, काफी लाजवाब था टेबल टीम का, काफी लाजवाब था मैं कहूंगा। अब की बार बल्ले का फेस तो खोला जरूर, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद दौड़ लगाते हुए और इसे भी कैच बना दिया। ये क्या कैच लिए जा रहे मैदान के अंदर। यस, यहाँ पर मोनिश ने एक और कैच लपका। राहुल क्या कहेंगे, जिस तरह से इस मैदान के ऊपर जो मुकाबला खेला जा रहा है उसमें गेंदबाजी अच्छी हुई, भले बल्लेबाजी अच्छी नहीं हुई, लेकिन फील्डिंग का स्टैंडर्ड काफी ऊंचा रहा। पर क्या कहोगे इस फील्डिंग के बारे में, जो स्टैंडर्ड काफी ऊंचा रखा मैदान पर। जेव्हा जेव्हा टेंबोली खेळते मच्छिंद्र पाटील सर, तेव्हा तेव्हा त्यांची तुम्हाला फिल्डिंगचा स्टँडर्ड सातत्यानं आले होते। आवर्जून देखील त्या 2 ते 3 नावांचा उल्लेख केला, आदित्य, मोनिश किंवा मनीष, जे काय खेळाडू आहेत त्यांच्याकडे तुम्हाला स्टँडर्ड फिल्डिंगचा जरूर पाहायला मिळते। आणि कत्तूर खेळाडू जसा आला मैदानाच्या आतमध्ये, अल्ताफ हल्ला बोल केला महत्वाच्या मॅच मध्ये। राहुल, ओमकार को अभी मौका नहीं मिल पा रहा, जिन्होंने रिवर्स के जरिए छक्का मारा था, और अगर ओमकार बल्लेबाजी में आएंगे तो कुछ बन सकता है। सुदर्शन देखिए हमारे कैमरामैन थक चुके, गौरव सर, क्योंकि सुबह से कैमरा लेकर भाग रहे हैं, काफी कड़ी मेहनत उन्होंने भी की है। ओ यहाँ पर डॉट की समाप्ति, ओमकार स्ट्राइक लेना चाहते थे और ली भी ली यहाँ पर, और देखना यहाँ पर क्या कुछ होगा। आप तीसरे अंपायर को रेफर करेंगे या फिर अंपायर अपना ऑल फील्ड फैसला सुनाएंगे। वहां पर विकी शेलार है, विकी शेलार सर है जो अपना फैसला सुनाएंगे यहाँ पर। अच्छा मुकाबला दोस्तों, जो साथ आपने आज हमें दिया कि पिछले 4 रातों से आपने दिया, आगे भी देंगे, आप उम्मीद करते हैं। देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, इस गेंद का दिखाया जाएगा इसके बाद स्क्रीन के ऊपर। हम सभी का स्वागत करना चाहिए। कल आना मत भूलना, क्योंकि कल यहाँ पर तालुका हब की शुरुआत होगी, 4 टीमें खेलेगी, वो लीग के मुकाबले हो गए, और 7 बजे ठीक होगा रायगढ़ वर्सेस ठाणे का ये मुकाबला। ये देखिए यहाँ पर एक्शन रिप्ले। हाँ, और ये यस, ओमकार को शायद स्ट्राइक नहीं मिलेगी, क्योंकि इस बल्लेबाज ने पहले स्ट्राइक छोड़ी, और यहाँ पर ओमकार को स्ट्राइक नहीं मिलेगी। और ओमकार यही बताते कि मुझे स्ट्राइक देनी चाहिए थी आपको, क्योंकि मुझ में काबिल थे, थोड़ा सा मौका मिलता तो हम भी अपने आप को साबित करने में कोई कमी नहीं छोड़ते। हालांकि इस प्रतियोगिता में लीडिंग कमेंटर कर रहे हो, पूरी प्रतियोगिता को संभाल भी रहे, वो जिम्मेदारी उन्होंने अच्छी सी निभाई है, लेकिन ये जिम्मेदारी भी निभाई उन्होंने, लेकिन मौका काफ़ी कम मिला है। 4 गेंदे 24 की आवश्यकता। आपका भी शुक्रिया राहुल, काफ़ी अच्छा साथ दिया हमारे कमेटी बॉक्स में आज आपने। हमारे राहुल भोईर और हमारे राहुल चौहान और हमारे ओमकार शेट्टी सभी का स्वागत करना चाहेंगे। अब बाबू शाह भी थे हमारे साथ इस प्रतियोगिता में। अब सभी का बचा है 3 गेंदे 24। आज भी भिवंडी का बोलबाला चलेगा, पहले वरुण नवगर, उसके बाद बादवर, और आज फिर एक बार भिवंडी का शायद बोलबाला हो सकता है, क्योंकि क्रिकेट जिसकी अच्छी उसका बोलबाला इस मैदान पर होगा। लेदर की विकेट, ब्यूटीफुल एटमॉस्फेयर, और यहाँ पर स्टेडियम में खेली जाने वाली मुकाबला प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। प्लेसमेंट ऐसा लग रहा है कि टेस्ट क्रिकेट खेलना चाह रहा है। ओमकार को स्ट्राइक चाहिए लेकिन दी नहीं जा रही है। ये देखिए ओमकार को स्ट्राइक मिलनी चाहिए, क्योंकि ओमकार का खेल हमने नजदीक से देखा। धरना ट्रॉफी में किरोली के एक मैदान के ऊपर हैट्रिक प्राप्त की, और उनकी वाकलन प्रीमियर लीग थी, वहां पर बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने, और इस साल काफी फॉर्म में भी ओमकार, लेकिन मौका नहीं मिल पा रहा है। लेकिन जो रिवर्स के जरिए ओमकार ने छक्का लगाया था, वो छक्के को हम नहीं भूल पाएंगे राहुल, वो तरोताजा रहा मैदान पर। प्लेसमेंट टेस्ट क्रिकेट मैदान के अंदर, और यहां से 1 गेंद से दूरी है, यानी कि इस प्रतियोगिता में क्वालिफाई होने के लिए टेंबोली टीम आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहेंगे, जो खेल आपने दिखाया पर। और ये देखिए ये रिवर्स का छक्का गौरव सावंत दिखाते हुए, वाह भाई वाह, क्या बात है। एक काबिलियत आपके अंदर कुट कर भरी, माइक भी पकड़ते और बल्ला भी पकड़ते। यहाँ पर 1 गेंद बची है, और यहाँ से आप तैयार हैं हम आज की प्रतियोगिता का वाइंड अप करने के लिए। बिल्कुल, और ये मुकाबला जीता 23 रनों से। बहुत बहुत जीत की बधाई टेंबोली टीम, शानदार प्रदर्शन रहा आपका। अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी और अच्छी फील्डिंग, यहाँ पर तीनों क्षेत्र में लाजवाब किरदार निभा। और मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे सोहम पाटिल, मैन ऑफ द मैच का हकदार। 2 ओवर 12 रन और 3 विकेटें अर्जित की वहां पर, और होंगे मैन ऑफ द मैच का हकदार। हालांकि राहुल 10:30 बजे हम यहाँ पर आए थे, 13 घंटे हमें भी हो चुके हैं, थोड़ी सी थकान भी महसूस होती है, लेकिन जिस प्रकार का आयोजन है, आयोजकर्ता ने जो हमारे ऊपर भरोसा जताया है, उस भरोसे पे हमें प्राप्त भी करना है। गौरव सर आपको बुलाया जा रहा है। ये देखिए यस राहुल,
मुझे आना है। यस राहुल, आपका सम्मान करना है राहुल भोईर। बहुत बहुत शुक्रिया राहुल, मज़ा आया आपके साथ आज, बहुत मज़ा आया, अच्छी कमेंट्री की आपने, अच्छा साथ दिया हमारा, बहुत बहुत स्वागत है आपका। राहुल चौहान, आप माइक लीजिए, सम्मान कीजिए और मैन ऑफ द मैच का हकदार दीजिए। उन्होंने तो हाथ ही ऊपर कर दिए, क्या क्या हम भी थक चुके हैं, क्या बात है। बहुत बहुत शुक्रिया, बहुत अच्छे इंसान है राहुल, हमारे राहुल शेट्टी, हमारे राहुल भोईर, राहुल चौहान, हमारे ओमकार शेट्टी और सभी अंपायर का शुक्रिया, पैनल का, हमारे जेपी पैनल, विकी शेलार आपका भी, और हेमंत मात्रे आपका भी, हैरी का भी और जेपी का भी बहुत बहुत शुक्रिया आपका। गौरव सावंत सर, आपने भी काफ़ी अच्छा योगदान आज भी दिया। डीजे मास्टर रोनी, आपका भी शुक्रिया, और हमारे सभी कैमरामैन, सभी का शुक्रिया अदा करेंगे। हमारे स्कोरर का खास शुक्रिया अदा करेंगे क्योंकि दिन रात हमारे साथ स्कोरिंग करते हैं कुणाल भोईर, आपका भी शुक्रिया। दर्शकों का शुक्रिया, प्रतियोगिता में हिस्सा सभी खिलाड़ियों का शुक्रिया, और हमारे आयोजकर्ता भी बहुत बहुत शुक्रिया। तो आइए सोम, मैन ऑफ द मैच का। यस राहुल, एनर्जी है आपके अंदर। यस यस, मैन ऑफ द मैच का अवार्ड उधर ही दिया जाएगा। यस आइए, फोटो सेशन करेंगे, उसके बाद मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। जल्दी आइए क्योंकि हमें भी वाइंड अप करना है, हमें भी लंबा सफ़र करना है, 1 घंटा 5 मिनट का हमारे भी सफ़र है। कल आना भी सुबह, यानी कि बहुत बड़ी जिम्मेदारी हमारे कंधों पर दी है प्रतीक दादा ने, और हमारे इस प्रतियोगिता के आयोजकर्ता हमारे मयूर दादा, उनके पूरी कमेटी ने, और उसको निभाने की हम बहुत शिद्दत से कोशिश कर। चला आता राहुल प्लीज मॅन ऑफ द मॅच द्या, आम्हाला वाइंड अप करू द्या, कारण आम्हाला निघायचं आहे आज. या थँक्यू सो मच, गुड नाईट. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय, याचा पण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी, आणि पूर्ण टीम आपण व्यासपीठाच्या समोर या, आपण फोटो सेशन करूया, तदनंतर आपण मैदान सोडायचं याची आपण नोंद घ्यायची आहे. चला मोनिश यायचं, आपण आदित्य, आपण सर्वजण या, अल्ताबाई या, आपण फोटो सेशन करू, तदनंतर आपण मैदान सोडायचं. राहुलजी भोईर सर, त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. खरं तर या क्रीडांगणावरतीच आपण आता शुभ सन्मान करतोय. खरं तर ज्यांचा आवाज 3 दिवस आपण या स्पर्धेमध्ये ऐकला, भरपूर बिझी शेड्यूल असतो त्यांचा, नाद एकच बैलगाडा शर्यत मुंबई किम. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत समालोचक राहुलजी भोईर, क्रिकेट समालोचक, त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. परंतु त्याआधी आपण मॅरेथॉनचा किताब देतोय. येस, आपण फोटो सेशन करू, परंतु त्याआधी मॅरेथॉनचा किताब आपण देऊ. येस, मॅरेथॉन मॅच.
सोहम पाटील या मागचा मार्दमाच. चला सोहम, आपण याचा मार्दमाचा किताब स्वीकारण्यासाठी येस मार्दमाचा किताब आपण देतोय सोहम पाटीलला. एकदा जोरात टाळ्या. येस सोहम सोबत आपण चर्चा जरूर करू. वेळ भरपूर झालाय, परंतु तरी देखील आपण थोडीशी चर्चा जरूर करू. सोहम, खरं तर आज महत्त्वाचा सामना होता. खरं तर तुम्ही दिवसभरामध्ये मेहनत केली, तदनंतर आता संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर इथून जर परास्त झाले असते तर हाती काही लागलं नसतं. त्यामुळे तुम्ही भरपूर मेहनत केली. काय सांगशील, आज पूर्ण दिवस संघ चांगला खेळला. संघाचा खरं तर अष्टपैलू खेळाडू प्रतीक पाटील आता नक्कीच खुल्या गटामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला होता, परंतु त्याच्या गैरउपस्थितीमध्ये संघ चांगला खेळला. काय सांगशील पूर्ण टीमबद्दल? खूपच छान वाटला खेळून इथं. आणि म्हणजे आमचे परेश गोराटकर, हर्षद भाऊ हे म्हणजे सपोर्ट करत असतात का इथे, म्हणजे असं बॉल टाक किंवा काय सपोर्ट करत असतात. या स्पर्धेमध्ये खरं तर तुम्ही मागे पुढे करत होते. मी म्हणेन इथे खेळण्यासाठी खरं तर तुमचं मागे पुढे चाललं होतं, परंतु तुम्ही खरं तर उशिराने आलात, लेट आलात, परंतु थेट गेलात. याबद्दल काय सांगाल? आज जर तुम्ही या स्पर्धेमध्ये आले नसतात आणि जर तुम्ही इथे आला नसतात तर तुम्ही नक्कीच इथे जिंकले नसतात, परंतु तुमचं नुकसान किती झालं असतं. आणि काय सांगशील, खरं तर आज प्रतीक पाटील नव्हता, भरपूर चांगला गेम तुमचा झाला या स्पर्धेमध्ये, परंतु आज जर या स्पर्धेमध्ये तुम्ही आला नसतात तर या मैदानाला तुम्ही किती मिस केलं असतं? ट्रॅफिक होती म्हणून थोडा लेट झाला, आम्ही क्षमा मानतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही खास करून एंट्री कॅन्सल करत होतात, परंतु जर तुम्ही इथे एंट्री कॅन्सल केली असती आणि या मैदानावरती खेळण्याचा आनंद तुम्हाला जो मिळाला आहे त्याला तुम्ही किती मिस केला असता? खूपच छान वाटतं आणि इथं खेळण्याची संधी दिली. परेश दादा आपण यायचं आहे. परेशजी गोरटकर आपल्या सोबत आहेत. येस, परेश सोबत आपण थोडीशी चर्चा करू. परेश दादा, काय म्हणशील? खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही एंट्री कॅन्सल करत होतात, परंतु या मैदानावरती खेळताना कसं वाटलं आणि जर इथे तुम्ही आज खेळला नसता तर किती मिस केलं असतं या मैदानाला? मी मागे पण बोललो की गेल्या वर्षीपासून मी काकांच्या मागे लागलेलो. योगेश दादा असेल, किरण काका असेल, त्यांना मी बोललेलो आपल्याला काय पण करून खेळायचंच आहे. तेव्हा नंतर एंट्रीचा काय कसा झालेला आम्हाला माहीत नव्हता, पण आम्हाला इथे खेळायचंच होतं. आम्ही जर खेळलो नसतो तर आता इथे जिंकलो नसतो, असा विषय. आणि प्रतीक पाटीलचं जर बोलायला गेलो तर मी एक प्रतीक पाटील विषयी नाही बोलत, कोणी पण जर ग्रामीणचा प्लेअर असेल तर त्यांनी गावाची टीम सोडून नाही जायला पाहिजे. जेव्हा संघ कोणता पण प्लेअर जर आउट फॉर्म असेल तर त्याला हे करणारी टीम म्हणजे गावाचीच असते, पुढाकार घेणार. थँक्यू सो मच. तुमचं देखील अभिनंदन. पुढील वाटचाली तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण शुभ सन्मान करतोय खरं तर या मैदानावरती. येस, वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. राहुलजी भोईर सरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. येस, शादाब शेख, शादाब यायचं. आपण थोडीशी चर्चा आपण करू. तुमच्या टीमचं म्हणणं आहे की आपण थोडीशी चर्चा करू. येस, शादाब, तुमचं मत काय आहे या स्पर्धेबद्दल? नक्कीच खेळ भरपूर चांगला झाला. पूर्ण टीमबद्दल काय सांगाल? यावर्षी किती ट्रॉफीज तुम्ही जिंकलात आणि कशा प्रकारची कामगिरी झाली आहे? या मैदानावरती खेळताना किती मजा आली, काय सांगशील? खूप मजा आली. हा ग्राउंड तर खूप सुंदर आहे आणि मैदानावर आमची पोरं सर्व चांगली खेळली, चांगला परफॉर्मन्स केला, तेव्हा आम्ही जिंकलो. आणि स्पर्धा बोलली तर आयोजन बोललं तर खूपच चांगलं आहे. स्टेज वगैरे एवढं चांगलं सजवलं आहे की असं वाटतं की स्टेडियमला बसलो आहे. तर नक्की असं वाटतच नाही का हे आपलं. आणि जर ग्राउंड बोललो तर आपला सीझनसारखंच ग्राउंड आहे. असा ग्राउंड तर मला तर नाही वाटत आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये पण आहे असं वाटत तर नाही मला, पण खूपच चांगला ग्राउंड आहे आणि खूप मजा आली खेळायला. आणि मॅची पण सगळ्या टफ आणि रफ झाल्या आणि सर्व पब्लिक आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं खूप. आणि टुर्नामेंट खूप चांगली आहे आणि खूपच चांगली आहे. इतका सराव कुठे करता? आज डाईव्ह लगावत असताना तुम्ही झेल टिपलेत. हो, नक्कीच आम्ही चांगला 100% द्यायचा टीमसाठी प्रयत्न करतो आमच्या. खरं तर इथे स्पर्धा जिंकलात तुम्ही. स्पर्धा अजून जिंकला नाहीत, खरं तर पुढे तुम्ही सरकलात, परंतु इथे खेळताना किती मजा आली, काय सांगशील? मजा तर खूप आली. आमचे प्लेयर
थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा चर्चा करू. तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस आम्ही तुमच्याशी चर्चा करू. किरणजी पाटील सर, अभिनंदन तुमचं देखील. आणि आजचा दिवस रात्र नक्कीच इथे समाप्त झाला क्रिकेट असं आम्ही जाहीर करतो. आजच्या दिवस रात्रामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळलात. पुन्हा एकदा सर्वांचा आम्ही आभारी आहोत आणि सर्वांची आम्ही आता रजा घेतोय कारण वेळ देखील